ठीक आहे. बघा आज आपली एक नवीन सर्व्हिस सुरू होते IAM. ओके, IAM मीन्स आयडेंटिटी अँड ॲक्सेस मॅनेजमेंट. ओके, हे एक सिंपल सर्व्हिस आहे. ओके, ही एक अशी सिंपल सर्व्हिस आहे जी की तुम्हाला लवकरात लवकर समजण्यासारखी. म्हणजे बघा IAM सर्व्हिस काय असते, सॉरी आपण अकाउंट क्रिएट केला तशी मी पहिलं तुम्हाला थोडंसं इथे ओव्हरव्ह्यू दाखवतो काय असतं. ओके, सो हे बघा, हे AWSचं पूर्ण डॅशबोर्ड आहे. ओके, आता ह्या डॅशबोर्डमध्ये ओके तुम्ही इथे जर आलात तर तुम्हाला सगळ्या सर्व्हिसेस इथं बघायला मिळतील. ओके, इथे बघा ऑल सर्व्हिसेस. ओके, ऑल सर्व्हिसेसमध्ये बघा व्ह्यू ऑल, आणि व्ह्यू ऑलमध्ये तुम्हाला एक गोष्ट इथे पण मिळेल की बघा मी सांगितलं होतं मशीन लर्निंग. ओके, मशीन लर्निंग, कम्प्युटर्स, स्टोरेज, ओके, ॲनालिस, मॉनिटरिंग, सिक्युरिटी, नेटवर्क, डेव्हलपमेंट टूल्स, कस्टम टूल, ॲप्लिकेशन, बिझनेस मॅनेजमेंट. ओके, हे सगळं आहे बघा, गेमिंग डेव्हलपमेंट, सगळं, मेडिकल सर्व्हिस. ओके, ह्या सगळ्या सर्व्हिसेस तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. ओके, म्हणजेच काय की सांगायचं एवढंच आहे की AWSमध्ये फक्त आपणच नाही की AWS यूज करतो, सगळेच जण आज AWS यूज करतात. इव्हन तुमच्या कॉलेजमध्ये सुद्धा AWS यूज होता. ओके, तर बघा तुम्हाला सिंपल कोणतीही सर्व्हिस जर सर्च करायची असेल तर तुम्ही इथे सर्च देखील करू शकता. बघा IAM मॅनेज ॲक्सेस टू AWS रिसोर्सेस. ओके, आपली फर्स्ट सर्व्हिस आहे. तुम्हाला जी सर्व्हिस लागेल ती सर्व्हिस तुम्ही इथे काय करू शकता, सर्च करू शकता कोणतीही. ओके, बघा कोणतीही सर्व्हिस तुम्ही इथे सर्च करता. ओके, आता जसंच बघा की इथे AWS 2 टर्मिनलवर रन होता, एक GLI, एक CLI. हे तुमचं CLI. ओके, हे एक तुमचं CLI टर्मिनल, आणि हा एक तुमचा आहे लोकल युजर. कसं ओळखणार तुम्ही लोकल युजरला, कसं आयडेंटिफाय करता, डॉलरवरून. ओके, डॉलरवरून आपण काय करतो इथे आयडेंटिफाय करतो, सिंपल. ओके, तुम्हाला जर कशाची हेल्प लागली, म्हणजे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं अजून अकाउंट पूर्णपणे चालू व्हायला अजून 22 तास लागणार आहे. ओके, सो बघा तुमच्या मी जसं तुम्हाला बोलेल आता की तुम्हाला AWSला मॅसेज करावा लागतो, मेल करावा लागतो, तर ते सगळी हेल्प तुम्ही करता इथून. ओके, तुम्हाला बघा AWS मॅनेज, तुम्ही त्यांच्या कस्टमरला कॉल्स मॅसेज इथून करता. ओके, आता भरपूर काही पॉईंट आहे असे की जिथे आपल्याला कस्टमरला कॉल करावा लागतो. आता आपण तर लर्निंग करतोय, आपल्याला गरज नाही आहे, पण तुम्हाला पुढे जेव्हा जॉबला लागेल तेव्हा तुम्हाला गरज पडू शकते. ओके, तर आता ह्यामध्ये बघा हेल्प. ओके, इथे सुद्धा तुमची हेल्प म्हणजे तुमचं जे नोटिफिकेशन येणार आहे बघा, इथून तुमचं नोटिफिकेशन येणार आहे, तुम्ही इथून हेल्प घेता, पण तीच हेल्प तुम्ही इथून करता. ओके, म्हणजे तुम्हाला कस्टमर केअरला कॉन्टॅक्ट करायचा आहे, मेसेज करायचा आहे, मेल करायचा आहे, कॉल करायचा आहे, ते सगळं तुम्ही इथून करता. ओके, किंवा बघा सेटिंग, तुम्हाला हा डॅशबोर्ड जो आत्ता तुम्हाला समोर दिसतोय कसा हवा आहे, डिफॉल्ट हवा आहे, प्रिंटेडमध्ये हवा आहे, तर हे सगळं इथे म्हणजे बघा स्क्रीनची जे चेंजेस आहे, जसं की बघा स्क्रीनचे जे काही चेंजेस आहे ते तुम्हाला इथून तुम्ही करू शकता. ओके, सिंपल. आता सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे हा बघा, तुम्हाला टोटल इथे 39 रिजन आहे. 39 रिजनमधले फक्त तुम्ही 17 रिजन यूज करू शकता, तसे बाकीचेही करू शकता. सिंपल बाकीचे करण्यासाठी बघा
हे तुम्ही आले बिलिंगमध्ये. बट मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की AWS, ओके, AWSमध्ये तुम्ही काय करता, हे आपलं फ्री टेर अकाउंट आहे. तुम्हाला सगळ्याच गोष्टी यूज करायला मिळतील असं नाही. ओके, तर बघा हे तुम्हाला यूज करायला नाही आहे, बट बाकीचे तुम्ही यूज करताय. आणि हे सुद्धा तुम्ही जे बंद आहेत ते सुद्धा तुम्ही अनेबल करू शकता, बट गरज नाही त्याची. तुम्हाला एक रिजन जरी असला तरी इनफ आहे. ओके, आपल्याला हवेत इथले 3 रिजन, कारण तुम्हाला आठवत आहे तुम्ही लिनक्समध्ये सर्व्हर 3 क्रिएट केले होते, बरोबर. तसेच इथे 3 सर्व्हर फॉर जास्तीत जास्त 4 सर्व म्हणजे 4 रिजन तुम्हाला इनफ आहे. ओके, तर बघा हे पूर्ण इथे चेंज झालं. जसं मी अकाउंटमध्ये आलो तसं ग्लोबल झालं. ओके, कारण की जे काय व्हॅल्यू आहे कस्टमरची, ओके, ती तुम्ही ग्लोबली बघू शकता. आता मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं, हे जे काय तुम्ही अकाउंट क्रिएट करताय, हे अकाउंट जो युजर क्रिएट करतोय तो तुमचा रूट युजर आहे आणि हा तुमचा रूट युजर. आता रूट युजरमध्ये जर बघितलं तर बघा इथे किती दिवस राहिले, 185, 185 दिवस अजून शुभम हे अकाउंट यूज करू शकतो. बघा सगळ्यात इम्पॉर्टंट तुमच्या युजरचं नेम, तुमच्या युजरचा ID, म्हणजेच हा ID ग्लोबल आहे. ओके, जसं की तुमचा ईमेल ॲड्रेस असतो तसंच हा तुमचा ID सुद्धा काय ग्लोबल ID आहे. जो शुभमला ID जो मिळाला आहे पूर्ण जगात हा ID कोणालाच मिळालेला नसला. ओके, म्हणजे मिळणार पण नाही. ओके, त्यानंतर बघा ऑर्गनायझेशन, बिलिंग, कॉस्ट मॅनेजमेंट, सिक्युरिटी, हे जे सगळे पॉईंट आहे हे सगळे पॉईंट आपण आत्ता IAM सर्व्हिसमध्ये कव्हर करणार आहे. तर एक सेकंड बघा, मी आत्ता आहे युरोपमध्ये. सपोज युरोप रिजनमध्ये मी सिम्पल मुंबई रिजनमध्ये पण येऊ शकतो. ओके, मुंबई म्हणजे मी आत्ता फिजिकली जरी पुण्यात असलो तरी व्हर्च्युअली मी आत्ता मुंबईमध्ये. ओके, मी इथून माझा रिजन चेंज करून मला ज्या ठिकाणी माझा डेटा स्टोअर करायचा आहे, ओके, व्हर्जिनियामध्ये डेटा स्टोअर करायचा आहे, मी व्हर्जिनियामध्ये सुद्धा तुमचा डेटा स्टोअर करू शकतो इथून रिजन ॲड करून. ओके, मग मी त्याचा रिमोट ॲक्सेस घेतो, रिमोट ॲक्सेस करून मी डेटा स्टोअर करतो. ओके, सिम्पल. ही तुमची वरती जी लाईन होती हीच लाईन आपण बघणार आहे. ओके, आता बघा जशी ही लाईन सिम्पल होती इंट्रोडक्शनची तसंच बघा की इथे ऑल सर्व्हिसेस जसं की आपण इथूनच दाखवलं आहे. ओके, आता तुमचं आत्ता रिजन कोणतं आहे, ओके, आत्ता रिजन कोणतं आहे ते रिजनसुद्धा तुम्हाला इथे शो करेल. तर मग आता तुमचं जसं की इथे रिजन आहे, ओके, जसं की तुमचं इथे रिजन आहे बघा, हे रिजन तुम्हाला दाखवत आहे. लोड होते, हां, डन. बघा क्लाउड वॉच ह्या अशा काही सर्व्हिसेस आहे. रिजन मुंबई रिजनमध्ये 3 अवेलेबिलिटी झोन आहे, AP South 1, AP South 2, AP South 3. ओके, ह्या अशा काही आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशन हे सगळं आपल्याला बघायचं आहे. ओके, स्टेप बाय स्टेप. त्यानंतर बघू आपण, हां बघा इथे पण तुम्ही सप्टेंबर 29 पर्यंत अकाउंट यूज करू शकता. ओके, ही सिंपल इन्फॉर्मेशन होती जी की आपण रेग्युलर बेसिसवरती बघणारच आहे. ओके, की फक्त तुम्हाला कळलं पाहिजे की काय रिजन आहे, कुठे हेल्प आहे वगैरे वगैरे. मोबाईलमध्ये बघा, मोबाईल आपण जर घेतला तर मोबाईलमध्ये पहिलं काय बघतो की कॉन्टॅक्ट कुठे असतात, बॅकअप कुठे जातो, ओके, स्विच ऑफ कसा होतो, स्विच ऑन कसा होतो, फोटो निघाल्यावर कुठे जातात, गॅलरी कुठे, हे सगळ्या गोष्टी. तसं हे कस्टमर केअर, ओके, त्याच्या हेल्प्स वगैरे हे सगळं सेटिंग पहिली आपण बघतो. नवीन मोबाईल घेतल्यानंतर पहिले तुम्ही सेटिंगमध्ये जाता,
की तुम्हाला डॅशबोर्ड कसा हवा आहे कसा नाही हे सगळं इथे तुम्हाला शो करतं. ओके, तसंच आज आपली फर्स्ट सर्व्हिस सुरू होती आहे IAM. IAM म्हणजेच आयडेंटिटी अँड ॲक्सेस मॅनेजमेंट. ही सर्व्हिस एक इम्पॉर्टंट सर्व्हिस आहे. म्हणजे का? ओके, आता बघा की आपण AWS बघतोय आणि AWS मध्येच तुमच्या रिसोर्सेसला AWS मध्ये असणाऱ्या सर्व्हिस आणि त्या सर्व्हिसेसच्या रिसोर्सेसला मॅनेज करण्यासाठी कंट्रोल करण्यासाठी ओके इथे आपण IAM सर्व्हिसचा यूज होतो. ओके, जसं की सिंपल बघा IAM सर्व्हिस. ओके, IAM सर्व्हिस प्रोव्हाइड बाय AWS that helps you securely control access to AWS resources. मी काय बोललो की तुमच्या रिसोर्सेसला AWSच्या सर्व्हिसेसला सिक्युरिटी प्रोव्हाइड करायचं काम कोणाचं आहे तर AWS. ओके, बट ते सिक्युरिटी कसं प्रोव्हाइड करतं बघा, तर ते सिक्युरिटी प्रोव्हाइड करतं परमिशन थ्रू. एखाद्या युजरला जर परमिशन जसं की बघा तुम्ही लिनक्समध्ये जर एखाद्या युजरला तुमच्या फाईलची परमिशन नसेल तर तो त्याला कंट्रोल किंवा ॲक्सेस करू शकत नाही. तसंच इथे सुद्धा तुमच्या फाईल्स म्हणजेच तुमच्या डिरेक्टरी म्हणजे तुमच्या सर्व्हिसेस तुमचे रिसोर्सेस. ओके, मग बघा इट्स अलाव टू मॅनेज युजर्स ग्रुप्स रोल्स अँड परमिशन टू define who can access what within your AWS environment. आता एक सिंपल जर सांगायचं झालं तर AWS मध्ये there are 4 types of resources. बघा पहिलं काय येतं, पहिलं येतं ग्लोबल. त्याच्यामध्ये येतात अबिलिटी झोन, म्हणजे मी ते डेटा सेंटरच्या बिल्डिंग्स दाखवल्या तुम्हाला बरोबर. रिजनच्या आतमध्ये काय येतं डेटा सेंटरच्या बिल्डिंग्स म्हणजेच अबिलिटी झोन, आणि त्याच अबिलिटी झोनचा ॲक्सेस घेतो आपण सर्व्हिसेसचा यूज करून. मग ह्या त्या सर्व्हिसेस आहे, पण सर्व्हिसेसला कंट्रोल सिक्युरिटी द्यायचं काम करतं IAM सर्व्हिस. ह्या IAM सर्व्हिसमध्ये 4 टाईपचे रिसोर्सेस आहेत. ते 4 टाईपचे रिसोर्स देर आर 4 टाईप्स ऑफ रिसोर्स. ह्या 4 टाईपच्या रिसोर्सेसचा यूज करून तुम्ही AWS इन्व्हायरमेंटला ॲक्सेस करू शकता, कंट्रोल करू शकता. ओके, मीन्स बघा की IAM सर्व्हिस प्रोव्हाइड बाय Amazon वेब सर्व्हिस. ही एक AWSनी मॅनेज केलेली प्रोव्हाइड केलेली सर्व्हिस आहे बघा. मग दॅट हेल्प्स यू सिक्युअरली कंट्रोल ॲक्सेस. तो तुम्हाला हेल्प करतो, एक सिक्युरिटी देतो कंट्रोल करण्यासाठी टू AWS रिसोर्सेस. AWS मध्ये असणाऱ्या ज्या काही सर्व्हिसेस आहे, ज्या काही सर्व्हिसेस जे काही रिसोर्सेस आहे ओके ह्यांना कंट्रोल आणि ॲक्सेस करायचं काम करतं IAM सर्व्हिस. बघा इट्स अलाव यू टू मॅनेज युजर्स ग्रुप्स रोल्स अँड परमिशन टू डिफाईन हू कॅन ॲक्सेस दॅट विदिन AWS इन्व्हायरमेंट. AWSच्या इन्व्हायरमेंटला तुम्ही IAM सर्व्हिस थ्रू ॲक्सेस करता. ओके, तर मग ह्याच्यामध्ये बघा इम्पॉर्टंट टॉपिक जसं की मी IAM सर्व्हिसमध्ये मॅनेज करतो बघा ग्रुप्स युजर्स पॉलिसीज आणि रोल्स. ओके, मग आता मी जेव्हा एक इथं तुम्हाला दिसेल जेव्हा मी IAM सर्व्हिसमध्ये एंटर होईल IAM सर्व्हिसमध्ये जाईल तेव्हा बघा एक गोष्ट तुम्हाला इथे शोधू, ती म्हणजे ग्लोबल. IAM सर्व्हिस इट इज अ ग्लोबल सर्व्हिस. सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक बघा इथे मी 2 पॉईंट सांगतो. IAM सर्व्हिस देर आर 4 रिसोर्स इन IAM सर्व्हिस युजर्स ग्रुप्स रोल्स अँड पॉलिसी. IAM सर्व्हिस इट इज अ ग्लोबल सर्व्हिस. ओके, आता तसंच बघा की IAM सर्व्हिस इट इज अ फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस. ओके, IAM सर्व्हिस एक तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस आहे. ही एकमेव तुमची अशी सर्व्हिस आहे जी की AWS तुम्हाला फ्री देतं. नो ॲडिशनल कॉस्ट. यू ओनली
पे फॉर AWS रिसोर्सेस, नॉट IAM सर्व्हिस. तुम्ही AWS, मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, AWS तुमच्याकडून 1 मिनिट नाही तर 1 सेकंदचे सुद्धा पैसे घेणार आहे. ओके, मग IAM सर्व्हिस जर तुमच्याकडून 1 मिनिट ना 1 सेकंदचे सुद्धा पैसे घेणार आहे, ओके, तर बघा की इथे IAM सर्व्हिस जर तुमच्याकडून 1 मिनिट ना 1 सेकंदचे सुद्धा पैसे घेतो, बट AWSने तुम्हाला IAM सर्व्हिस फ्री ऑफ कॉस्ट दिलेली आहे. बाकीच्या सगळ्या सर्व्हिसेसचे तुम्हाला पैसे पेड करावे लागतात. IAM सर्व्हिस एक ग्लोबल सर्व्हिस आहे, म्हणजे तुम्ही कोणत्याही रिजनमधून एक युजर क्रिएट जरी केला तरी तो पूर्ण जगात दिसणारे, तो पूर्ण जगात तो सगळ्या सर्व्हिसेसला ॲक्सेस करू शकतो. म्हणून IAM सर्व्हिस काय आहे, एक ग्लोबल सर्व्हिस आहे. ओके, सो जसं की बघा मी तुम्हाला बोललो IAM सर्व्हिसमध्ये देर आर 4 रिसोर्सेस. मग युजर्स, ग्रुप्स, रोल्स आणि पॉलिसी. ओके, मग त्यामध्ये बघा आपल्याला त्याचा पहिला रिसोर्सेस बघायचा आहे. ओके, आता इथे जेव्हा तुमचा कोणताही एक इंडिव्हिज्युअल पर्सन म्हणजे एक युजर तो काय करू शकतो, तुमच्या IAM सर्व्हिसच्या तुमच्या AWSच्या रिसोर्सेसला ॲक्सेस करायचं काम करतो. मग बघा जेव्हा तुम्ही IAM सर्व्हिसमध्ये जाल तेव्हा आपल्या पहिलाच एक रिसोर्स आहे, तो म्हणजे युजर्स. ओके, आता सगळ्यात इम्पॉर्टंट जर म्हटलं तर एक तुम्हाला हा जो डॅशबोर्ड दिसतोय, इथे मी सिंपल माझा एक युजर क्रिएट करणार आहे. ओके, जसं की कोणता पण एक युजर, ओके, जसं की कोणताही एक युजर मी इथे सिंपल क्रिएट करू शकतो. जसं की बघा युजर ॲड, तुम्ही युजर ॲड हा टॉपिक बघितलाच असेल, तर युजर ॲडमध्ये बघा की इथे फक्त 3 स्टेप आहे. युजरला क्रिएट करणं, युजरला परमिशन देणं आणि त्यानंतर त्याचा रिव्ह्यू चेक करणं की त्याला काय मिळालंय काही नाही मिळालं त्यासाठी. ओके, सिंपल बघा मी इथे युजरला क्रिएट करतो, सिंपल शू. मी हा एक शू नावाचा युजर इथे क्रिएट करणार आहे. ओके, त्यानंतर बघा की प्रोव्हाइड युजर ॲक्सेस टू AWS मॅनेज कन्सोल. ऑप्शनल आहे, पण तुम्ही जर ऑप्शनल जर ऑन केलं तर बघा की इथे पासवर्डची इन्फॉर्मेशन म्हणजे नाही दिलं तरी AWS तुम्हाला पासवर्ड देणार आहे, बट इथे जर तुम्ही ऑन जर केलं तर तुम्हाला तो पासवर्ड कस्टमली देता येईल. ओके, मग आता मला एक सांगा, तुमच्याकडे युजर आहे, ओके, त्या युजरमध्ये जर तुम्ही जर चेक केलं, बघा त्या युजरमध्ये तुम्ही जर चेक केलं, तुम्ही तुमच्या युजरला जसं की काल जेव्हा मी शिवला बोललो की तू पासवर्ड दे, पण तिथे ऑलरेडी ऑटो जनरेट एक पासवर्ड आला होता, आपण तिथे कस्टम केलं. AWS सुद्धा काय करतं की इथे तुम्हाला 2 टाईपचे कन्सोल पासवर्ड म्हणजे दिसतील. ओके, तर ते 2 टाईपचे पासवर्ड बघा, ऑटो जनरेट पासवर्ड. ऑटो जनरेट पासवर्ड म्हणजे काय, तर स्वतः AWS जनरेट करतात. ओके, तुम्हाला क्रिएट करायची गरज नाही पडत. तर इथे काय होणार आहे, इथे AWS स्वतः पासवर्ड जनरेट करून देतात. पण बघा जेव्हा AWS पासवर्ड जनरेट करतं तेव्हा तो पासवर्ड सुद्धा सिक्युअरच असतो. ओके, बट इथे अजून एक आहे कस्टम पासवर्ड, म्हणजे तुम्ही स्वतः सुद्धा पासवर्ड क्रिएट करू शकता. बट आपण आत्ता हा पहिला युजर जो क्रिएट करतोय स्वतः AWSच त्याचा पासवर्ड जनरेट करा. ओके, आपण दुसऱ्या पासवर्डला मग आपण पासवर्ड जनरेट करू. आता बघा इथे जेव्हा AWS पासवर्ड जनरेट करेल, ओके, आता सेकंड टॉपिक बघा की मी एकच गोष्ट सांगेल, आपण आपला कोणताही पासवर्ड, आपला इंस्टाग्राम मोबाईल पासवर्ड आपण लवकर कोणाला सांगत नाही का, ॲज अ सिक्युरिटी पर्पज. हे अकाउंट आत्ता कोण तयार करत आहे बघा, मी इथे शिव नाव लिहिलेलं आहे, मी नाव रफ करतो. ओके, बघा SS, ओके, श्री सोमवंशी, हिंजवडी फेज 3 530. ओके,
पुणे. हा काय झाला, हा माझा यूजर आय डी झाला. म्हणजेच माझ्या ईमेलवरून ह्या आय डी म्हणजे या नेमवरून मला आयडेंटिफाय केलं जातं. तुम्हाला असं वाटेल की मी फक्त शिव टाकतोय तर तुम्हाला कंपनीमध्ये तसं नाव येईल का, तर नाही. युजरचे पासवर्ड वेगळे जनरेट होतात. ओके, जसं की आत्ता तुमच्या लर्निंगसाठी आपण शिव पासवर्ड देतो, म्हणजे शिव युजरचं नाव देतो. ओके, पण प्रत्येक युजरला वेगवेगळा आय डी इथे क्रिएट केलं जातं, वेगवेगळा ईमेल ॲड्रेस क्रिएट केला जातो. मी डायरेक्टली तुम्हाला रिअल टाईम एक्झाम्पल सांगतो. ओके, बट एक गोष्ट लक्षात ठेवा की जर मी आय डी जरी तयार केला, म्हणजे मी सपोज मी रूट युजर आहे, मी तुमच्या अकाउंट जरी क्रिएट जरी केले, कारण की हायरिंग चालू आहे, मी तुम्हाला हायर करतोय, मी इथे शिवला हायर जरी केलं तरी मला एक गोष्ट सांगा, शिवचा पासवर्ड तो जाणार आहे माझ्या थ्रूच, बरोबर. पण तो पासवर्ड इथे मी टाकू किंवा ऑटो जनरेट, पासवर्ड तर मी करतो म्हणजे मला शो होणारच. रूट युजर एक सुपर युजर आहे. मग मला एक सांगा की ह्या युजरमध्ये, ओके, ह्या युजरमध्ये तुम्ही जर हा पासवर्ड मला जर कळाला तर तो सिक्युअर नाही राहणार. म्हणजे का, सिनियरला सुद्धा आपण पासवर्ड सांगू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक युजरला एक पॉलिसी असते की स्वतःचा पासवर्ड स्वतः चेंज करू शकतो. पॉलिसीज म्हणजे काय, पॉलिसीज म्हणजे अधिकार. ओके, सो कस्टम पासवर्ड मी तुम्हाला नंतर दाखवेल, पण ऑटो जनरेट पासवर्डमध्ये बघा की युजर मस्ट क्रिएट अ न्यू पासवर्ड ॲट अ नेक्स्ट साइन रिकमेंडेड, गरजेचं. ओके, बघा, युजर ऑटोमॅटिकली गेट आय एम युजर चेंज पासवर्ड पॉलिसी टू अलाव देन टू चेंज देन युअर पासवर्ड ओन पासवर्ड. युजर जेव्हाही फर्स्ट साइन इन करेल तेव्हा तो युजर स्वतःचा पासवर्ड स्वतः काय केला पाहिजे, चेंज केला पाहिजे. ओके, सिम्पल. हा चेकबॉक्स मी इथे ऑन ठेवतो. ही माझ्या युजरला मी देणारी पॉलिसी, पॉलिसीज म्हणजे एक परमिशन, पॉलिसीज म्हणजे लिनक्समध्ये त्या पॉलिसीला बोललं जातं परमिशन. ओके, सो ही परमिशन मी इथे माझ्या ह्या शिव युजरला देईल. आता बघा, सिम्पल आपली कोणती स्टेप चालू आहे, फर्स्ट स्टेप. मी फक्त युजरला नाव दिलं, ऑटो जनरेट पासवर्ड जसं आहे बाय डिफॉल्ट ठेवलं, सगळं बाय डिफॉल्ट ठेवलंय, फक्त मी युजरचं नाव देऊ. पण ही पॉलिसी लक्षात ठेवा, ही काय आहे, एक पॉलिसी आहे. पॉलिसी मीन्स परमिशन. ओके, तर आता बघा मी सिम्पल करतो नेक्स्ट केल्यानंतर बघा परमिशन ऑप्शन सेट परमिशन. बघा, मी कोणत्या तरी ग्रुपमध्ये ॲड करून त्याला परमिशन देणार आहे. कॉपी परमिशन म्हणजे कोणत्या तरी युजरच्या परमिशन त्याला देणार आहे, किंवा अटॅच पॉलिसी. हे तिन्ही टॉपिक आपण एक एक बघणार आहे. पण आपण आत्ता परमिशन न पाहता आपल्याला फक्त एक युजर तुम्हाला क्रिएट करून दाखवायचा आहे. का तर तो लॉग इन कसा होतो, तुम्ही रूट अकाउंटनी नाही काम करत. तुम्ही काय करता, मी शिवचा आय डी क्रिएट करून दिला, आता शिव कंपनीमध्ये शिवचाच आय डी क्रिएट करणार. ओके, सिम्पल. बघा, मी इथे परमिशन वगैरे हे सगळं आहे असं सोडून देतोय. सेकंड टॉपिक बघा. ओके, युजरचं नाव शिव. बघा, पासवर्ड काय, ऑटो जनरेट पासवर्ड. तुम्ही पासवर्ड रिसेट करू शकता, यस. पॉलिसी समरी, मी शिवला स्वतःचा पासवर्ड चेंज करायची पॉलिसी देत आहे. ओके, आता सिंपल बघा, टॅग हा इथे ऑप्शनल आहे, बट टॅग्स बघा काय करतं, AWS रिसोर्सेस टू हेल्प आयडेंटिफाय ऑर्गनायझेशन ऑर सर्च फॉर रिसोर्सेस. म्हणजेच काय, तुमचा एक सर्च म्हणजे तुमच्या लिनक्समधला सर्च युटिलिटीचा पार्ट. म्हणजे बघा, मी पाईप कमांड, ग्रिप कमांड ऐकलाय, यस, फाइंड, गुड. ती कमांड कशासाठी होते, तसंच तुमच्या कोणत्याही रिसोर्सला सर्च करायचं असेल, ओके, तेव्हा आपण टॅगचा यूज करतो. टॅग म्हणजे काय बघा, टॅग म्हणजे एक असं बघा, टॅग म्हणजे तुम्हाला कोणत्याही रिसोर्सेसच्या पॉईंटला जर आयडेंटिफाय करायचं किंवा त्याला सर्च करायचं तेव्हा आपण टॅग देतो.
ओके, मग बघा की सिंपल तुमचा फिल्टर अँड सर्च युटिलिटी लिनक्स मधला एक टॉपिक आहे नॉर्मली तो टॉपिक. ओके, तुम्ही यू कॅन ॲड अप टू 50 मोर स्टॅक्स. तुम्ही इथे एका रिसोर्सेसला एका रिसोर्सेसला 50 टॅग इथे देऊ शकता. ओके, बट आत्ता आपल्याला टॅग द्यायची गरज नाही आहे, आपण टॅग देऊ शकतो बट आत्ता त्याची गरज नाही आहे. जेव्हा टॅगचा यूज होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेल की टॅग कसा देतो आपण. जेव्हा आपले छोटे मोठे प्रोजेक्ट पुढे जाऊन होतील तेव्हा आपण टॅग देतो एक फिल्टर आउटसाठी. कारण की दुसरी सर्व्हिस जेव्हा ह्या रिसोर्सेसला सर्च करते तेव्हा त्या रिसोर्सेसला टॅग असला पाहिजे, तेव्हाच ती सर्व्हिस ह्या टॅग संगे म्हणजे ह्या सर्व्हिस संगे कम्युनिकेशन करू शकते. ओके, जसं की बघा की मला शिवला कॉल करायचा आहे. मग शिवला कॉल करायचं आहे त्यासाठी मला माझ्या मोबाईलमध्ये कॉन्टॅक्ट नंबर्समध्ये जाऊन मला सर्च करावं लागेल शिव, पण त्यासाठी शिवचा नंबर माझ्याकडं असला पाहिजे. तसंच जर मला ह्या रिसोर्सेसला सर्च करायचं असेल तर मी इथे काय करेल टॅग देईल. ओके, पण टॅग आत्ता ऑप्शनल आहे. आपण काय करूया सिंपल क्रिएट युजर. मी सिंपल इथे जर बघितलं तर माझा युजर क्रिएट झाला. आता मला एक सांगा की युजर माझा क्रिएट झाला आणि बघा मी डायरेक्ट युजर लिस्ट करतो तर होणार नाही. का होणार नाही बघा, तो तुम्हाला सांगेल यू हॅव डोंट बघा व्ह्यू और डाउनलोड बघा युजर पासवर्ड. कारण की का ना तुम्हाला युजरचा पासवर्ड माहिती का कोणाला नाही. मग जेव्हा तुम्ही इथे डाउनलोड कराल CSV फाईल तेव्हा त्या फाईलमध्ये तुमच्या युजरला लॉग इन करण्यासाठीची लिंक, युजरला लॉग इन करण्यासाठीचा पासवर्ड तो इथे दिला जातो. मी सिंपल ही फाईल इथे डाउनलोड करतो. बघा माझी ही फाईल इथे डाउनलोड झाली आणि मी सिंपल लिस्ट करतो. आता डाउनलोड फाईल झालेली फाईल जर तुम्ही इथं बघितली तर बघा तुमच्या सगळ्या युजरचं म्हणजे त्या युजरचा क्रिडेन्शियल तुम्हाला इथे दिसणार आहे. ओके, जसं की बघा शिव कन्सोल लिंक. ओके, आता इथे जर तुम्ही एक गोष्ट जर बघितली, मला इथे सर्व जर मिळतंय तर मी काय करेन, मी ह्याच कन्सोलवरती एका मोबाईलमध्ये दोन सेम आय डीचे व्हॉट्सअप रन होत नाही किंवा सेम ॲप्लिकेशन रन होत नाही. मी आत्ता AWSचं अकाउंट शिवमचं ओपन केलेलं आहे. मग ह्याच सिस्टीमवरती माझं सेम शिवमचं ID ओपन होईल का? नाही होणार. मला काय करावं लागेल, शिवमचं लॉग आउट करावं लागेल आणि शिवचं ओपन करावं लागेल. ओके, बट मी असं न करता त्यापेक्षा माझ्याकडं इनकॉग्निटो मोडचा ऑप्शन आहे जो की नवीन ऑप्शन देतो. मी इनकॉग्निटो मोडवरती जातो. ह्याच्यावरती माझा हा सेकंड लॅपटॉप आहे बरोबर ना, हा माझा सेकंड लॅपटॉप आहे. ओके, तर बघा मी इथे युजरला लॉग इन करण्यासाठी इथे मला करावं लागेल माझी कन्सोल लिंक. आता कन्सोल साइन इन URL म्हणजेच काय, तुम्ही त्या युजरला लॉग इन करण्यासाठी कन्सोल लिंक सिंपल पेस्ट करता, एंटर. जेव्हा तुम्ही इथं एंटर करता तेव्हा बघा दोन टाईपचे युजर आहे, एक लोकल आणि एक रूट. लोकल युजर म्हणजे कोणता, आय एम युजर. बघा इथे हे काय ओळखा बरं कोणाचा, हा ID आहे तुमच्या रूट युजरचा. बघा हा ID आहे तुमच्या रूट युजरचा. मी तात्पुरतं इथं फक्त पेस्ट करतो. तो तुमचा शिव युजर रूट युजरच्या ID ने लॉग इन होणारा आहे. ओके, सो सिंपल. इथं बघा मी केलं शिव. मला पासवर्ड माहिती आहे का, नाही, बट माझ्याकडे काय आहे, माझी फाईल आहे. ही फाईल मध्ये बघा कॉपी
मी करतो साइन इन. झालं. बट तुम्हाला आठवतंय मी पॉलिसी दिली होती कोणती तरी पासवर्ड चेंजची. आता मी जर पासवर्ड इथं चेंज केला, जी CSV फाईल होती मी शिवमला मेल केली, शिवमनी स्वतःचं लॉग इन करतोय. शिवम आता स्वतःच्या लॅपटॉपवरती युजरला लॉग इन करतोय. मी इथे सिंपल डन. आता बघा मी इथे सिंपल केलं शिव @123 शिव @123 मॅच झालं. बघा मी आता युजरला लॉग इन करतोय. बघा पासवर्ड चेंज केला, कंटिन्यू टू साइन इन. ओके. आता हा पासवर्ड काय मला दरवेळेस चेंज करावा लागेल का? तर नाही. पॉलिसीचं नाव काय होतं? नेक्स्ट साइन इन. नेक्स्ट साइनलाच तुम्ही जेव्हा पण त्याला चेंज कराल म्हणजे लॉग इन कराल तर तो तुम्हाला काय करणार आहे? लॉग इन करणार आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं तर एक गोष्ट बघा, शिव युजरला स्वतःचा पासवर्ड चेंज करण्याच्या अलावा दुसरं काहीच नाही आहे. बघा शिव युजरला मी लॉग इन केलं, अकाउंट नेम नाही. ओके. पण युजर नेम काय आले? शिव. आता शिव युजर काय करू शकतो बघा, सिक्युरिटीमध्ये जाऊ शकतो. ओके. सिक्युरिटीमध्ये आला, त्याला पुन्हा पासवर्ड चेंज करायचा असेल तर बघा इथे पासवर्ड पुन्हा चेंज करू शकतो. कुठे गेलं? MFA. ओके. बघा हे बघा इथं अजून परमिशन नाही आहे त्याला. कशाची? SSH पॉलिसी. ओके. परमिशन नाही आहे. अकाउंट सेटिंग. ओके. आता स्वतःचा पासवर्ड तो पुन्हा इथून चेंज करू शकतो. ओके. डन. बघा तो युजरला चेक नाही करू शकत, त्याला आय एम सर्व्हिसची पॉलिसी नाही आहे, फक्त स्वतःचा पासवर्ड. मग इथे कोणतेही युजर क्रिएट झालेले त्याला नाही दिसणार. ओके. सो चलो सिंपल. ओके. डन. मी हा युजर एक सिंपल लॉग इन केला, बरोबर. मी पुन्हा एक युजर लॉग इन करतो. ओके. मी इथे सिंपल ओके ऋषी हा युजर मी लॉग इन करतोय. ओके. आता बघा मी कस्टम पासवर्ड करतोय. मी इथे केलं ऋषी @123 आणि आता बघा जर ही पॉलिसी जर मी दिली तर काय होईल का वाटतं? दिली नाही तर दिली का? नाही करू शकत. ओके. मी पुन्हा देतो मग, बरोबर. आता बघा की हा पासवर्ड जो आहे तो रूट युजरने दिलेला आहे. आता AWSने पण नाही, बट रूट युजरला तरी आपला पासवर्ड माहीत असला पाहिजे का? नाहीच. कोणालाच नाही. सक्का मित्र जरी कंपनीमध्ये जरी झाला तरी नाही. ओके. तरी पण नाही. म्हणजे नाही का एक्स्ट्रीम लेवलचं पॉलिटिक्स चालतं. ओके. एक्स्ट्रीम लेवलचं कधीच नाही द्यायचा. तुमची मैत्रीण होईल नाही तर कोणतरी हे माझा पासवर्ड अजिबात नाही, कधीच नाही द्यायचा. आपलं कोणतंच क्रेडेन्शियल आपण कोणालाच देऊ शकत नाही. ओके. सिंपल. मी इथं केला नेक्स्ट. आता मी पुन्हा इथे बघा आलोय, मी पुन्हा इथे काहीच करणार नाही. ओके. मी पुन्हा हे सोडून देतो आणि मी नेक्स्ट करतो. माझा पासवर्ड बघा टॅग वगैरे मी तुम्हाला सांगितलंय, कस्टम पासवर्ड दिलाय, ही पण पॉलिसी दिली आहे. टॅग ऑप्शनल आहे. युजरला क्रिएट करतोय. युजरला क्रिएट केलं, CSV फाईल डाउनलोड केली, डन. आता मला एक सांगा, CSV फाईल मी इथे डाउनलोड करतो. पहिली ही डिलीट करतो. ओके. CSV फाईल बघा ऋषीची CSV फाईल आलेली आहे. आता ऋषीची CSV फाईल आली आहे तर इथे बघा
आता तर मला पासवर्ड माहीत होता ना रे, मग काही गरज होती का मला CSV फाईल डाउनलोड करायची? URL गुड. मग URL ची गरज पडली म्हणून तर मला CSV फाईल डाउनलोड करावी लागली. ओके, क्लिअर होतं इथपर्यंत. बट ती रूट युजरची ID बघा इथेच आलेली आहे तुमच्या CSV फाईलमध्ये. मॅटर काय करतं तुमच्या रूट युजरची ID. बट तरी पण सर जर चुकून जर माझ्याकडून ती फाईल डाउनलोड नाही झाली तर ठीक आहे, चलो नाही झाली आपल्याकडून डाउनलोड. ओके, इथे जर तुम्ही बघितलं युजर्समध्ये येतो. युजर्समध्ये आल्यानंतर बघा की आपले इथे 2 युजर क्रिएट झालेत आहे. बघा तुमचा 5 मिनिटापूर्वीच युजर बरोबर, आणि बघा त्यांनी कन्सोलचा यूज करून लॉग इन पण केलं होतं, पण अजून तुमच्या ऋषी युजरने केलेलं नाही आहे. हा युजरला पासवर्ड टाकून वगैरे 4 मिनिट झालेले. ऋषी युजरमध्ये जर आला, ऋषी युजरला सिलेक्ट करा. ओके, तर इथे बघा तुम्ही रिफ्रेश करताय, इथे डिलीट करताय आणि इथे क्रिएट करताय. ओके, बट मला ना डिलीट करायचे ना क्रिएट करायचे ना रिफ्रेश करायचं. माझा युजर दिसतोय मला, मी सिंपल त्या ऋषीच्या आतमध्ये जाईल. मला CSV फाईलची गरज आहे, पण मी इथे CSV फाईल सिक्युरिटीची फाईल आहे, बरोबर ना. म्हणजे तुमची जो कन्सोल आहे URL तो जर दुसऱ्या युजरला गेला तर काय होईल, तो युजर लॉग इन करू शकतो जर पासवर्ड माहीत असेल तर. मी बघा सिक्युरिटीमध्ये आलो. सिक्युरिटीमध्ये तुम्हाला इथे कन्सोल लिंक मिळते का बघा. म्हणजे इथे सिक्युरिटीमध्ये तुम्हाला कन्सोल लिंक मिळते. मी कन्सोल लिंक टाकली, पेस्ट केली, डन. डाउनलोड करायची गरजच नाही. तुमची ऑलरेडी त्याच युजरच्या आतमध्ये गेलात तर त्या युजर बघा त्या युजरच्या आतमध्ये गेलात तर तुम्हाला इथे काही पॉईंट दिसणार आहे. ते म्हणजे बघा परमिशन, ग्रुप, टॅग्स, सिक्युरिटी आणि लास्ट ॲक्सेस. तर तुमच्या सिक्युरिटीमध्ये बघा मी परमिशनपासून, ग्रुपपासून, टॅगपासून, सिक्युरिटी, लास्ट ॲक्सेस हे 5 पॉईंट, हे 5 पॉईंट आपल्याला घ्यायचे. फक्त मी तुम्हाला काय दाखवतो आता, युजर कसा क्रिएट करायचा. ओके, मग तो कस्टमली किंवा ऑटो जनरेट. ओके, आता बघा जर मी इथे युजरला लॉग इन करतोय, बघा आलं, आला, डन. मी इथे करतो ऋषी. ऋषीचा पासवर्ड काय आहे, ऋषी @123. डन झालं. नेक्स्ट साइन इनला तो काय विचारणार मला, पासवर्ड. पासवर्ड विचारणार नाही, पासवर्ड चेंज करायला लावणार. ओके, म्हणजे काय होणार की अजून तुमची IAM सर्व्हिसची चेंज पासवर्डची पॉलिसी तुमच्या युजरला अजून सिक्युरिटी, प्रत्येकाला अधिकार हा पाहिजेलच आपला पासवर्ड आपण स्वतः चेंज करू पाहिजे. ओके, नॉर्मली ही गोष्ट ठीक आहे. माझ्या या युजरला बघा मी आता पासवर्ड चेंज करतोय. ओके, ओके, ऑनलाईनमध्ये इथपर्यंत. स्टुडंट 18 आहे आणि थंब फक्त 3 आले. कावेरी तुम्हाला नाही समजलं का? समजले सर. डन. ओके, ऋषी @123. बघा मी ऋषीचा ओल्ड पासवर्ड इथे देतोय. मी पुन्हा डन. पासवर्ड विसरला तरी काय हरकत नाही, दाखवतो मी तुम्हाला. हा लॉग इन पासवर्ड विसरलोय. आता मी हा पासवर्ड विसरलोय, बघा लॉग इनच नाही करता येते, पासवर्डच विसरलो. असं समजा की रिस्टार्ट करायला सुद्धा पासवर्ड विसरतो ना आपण, विसरलो पासवर्ड. रूट युजर कोणाकोण. मला एक सांगा, आपला पासवर्ड जर लॉस जर झाला तर आपल्याला रूट युजर लॉग इन करून देऊ शकतो, बट कसं रूट युजरला कसं समजणार. बघा की मी इथे आलो. ओके,
ऋषी युजरमध्ये आलो, बरोबर. आता ऋषी युजरमध्ये आल्यानंतर बघा इथे तुम्हाला पॉलिसी दिसेल, ग्रुप दिसेल, टॅग दिसेल, बट पासवर्ड म्हणजे काय रे? सिक्युरिटी. म्हणजे कुठं आलं? सिक्युरिटीमध्ये. डन. आता बघा सिक्युरिटीमध्ये मी आलो, इथं मला कन्सोल लिंक दिसते, बट इथे बघा मॅनेज कन्सोल ॲक्सेस. चलो रिसीट पासवर्ड आलो, कस्टम पासवर्ड आलो. बघा मी इथे करतो ऋषी @321. बघा ऋषी @321. बघा यूजर मस्ट क्रिएट न्यू पासवर्ड नेक्स्ट साइन इन. तुम्हाला ही पॉलिसी द्यायची असेल इथून पुन्हा तर द्या, पण ऑलरेडी आपल्या युजरला आहे. ओके. सो बघा डिफॉल्ट कन्सोल बघा ऑटो जनरेट करा नाहीतर कस्टम करा. ओके. पॉलिसी द्या नाहीतर देऊ नका. ओके. तुम्हाला कन्सोल पुन्हा पाहिजे पण आपल्याकडे कन्सोलसुद्धा आहे, तर आपण काय करू? रिसीट पासवर्ड करू. डन. CSV फाईल डाउनलोड करायची आहे, करू शकता. नाही करायची क्लोज करा. नो थँक्स. आलो इकडे पुन्हा. डन. आता माझा ऋषी युजरचा पासवर्ड मला माहीत नव्हता, आता माहिती आहे. मग मी केलं ऋषी पुन्हा ऋषी @321 आणि त्यानंतर बघा डन 321 आणि मी केलं इथं साइन इन. तर साइन इन केल्यानंतर बघा झालं माझं अकाउंट लॉग इन. नेक्स्ट साइन इन म्हणजे काय? नेक्स्ट साइन इन म्हणजे आपलं फर्स्ट साइन होतं, आपण पासवर्ड चेंज केला, आला. तुम्ही इथे जाऊन पुन्हा पासवर्ड चेंज करू शकता, बरोबर. पण आता मला सांगा फक्त काही युजरच लॉग इन करू का? काम नको का त्याला काही, बरोबर. म्हणून S3मध्ये आलो. S3मध्ये आलो. S3 मीन्स सिम्पल स्टोरेज सर्व्हिस. मी तुम्हाला वारंवार ह्या सर्व्हिसबद्दल सांगेन कारण की ती सर्व्हिस सिम्पल आहे आणि तीच आपल्याला पुढे बघायची. ओके. सो आता बघा क्रिएट बकेट. बकेट म्हणजे काय? तर एक पाण्याचा असा समुद्र की ज्यामध्ये तुम्ही कितीही डेटा स्टोअर करू शकता. जसं की तुमचं जीमेल, तुमचं गुगल ड्राईव्ह, जीमेल मध्ये कितीही डेटा स्टोअर करू शकता. तर हे तुमचं तसंच एक जीमेल ओपन होणार. क्रिएट केलं. मला सांगा सेम ईमेल IDs असतील का रे? नसतात. सेम जसे ईमेल ID नसतात तसं सेम बकेटचं नावसुद्धा नसलं पाहिजे. जसं की बघा मेंटोरे. इग्नोर करा. हे काय करा? इग्नोर करा. हा सर्व्हिस म्हणजे ही सर्व्हिस आत्ता मी तुम्हाला शिकवत नाही आहे. ओके. बट मी बघा -batch23.com. ओके. आणि सिम्पल मी करतो क्रिएट बकेट. बघा टू क्रिएट अ बकेट द S3 क्रिएट बकेट परमिशन इज अ रिक्वायर्ड. तो तुम्हाला बोलतोय की तुला बकेट म्हणजे बकेट क्रिएट करण्यासाठी तुला बकेट क्रिएशनची काय पाहिजे? परमिशन हवी आहे. सिम्पल. तर इथे बघा की मला परमिशन नाही आहे. चलो मग आपण जाऊया बॅक. ओके. आता जर बॅक गेलो तर इथे बघा मी एक सिम्पल तुम्हाला दाखवतो. मी पुन्हा इथे एक युजर क्रिएट करणार आहे. युजरचा नेम पल्लवी. ओके. पल्लवी यांच्या नावाने मी एक युजर क्रिएट करतोय. पल्लवी यांना मी पासवर्ड दिला पल्लवी @123. ओके. शो पासवर्ड अँड डन. आता मला एक सांगा, मला नेक्स्ट साइन इनला तुम्हाला कळाले तर दरवेळेस त्याचा पासवर्ड चेंज करायची गरज नाही. ओके. मी ती पॉलिसी काढून टाकतो. मी करतो इथे बघा फर्स्ट स्टेप. आता सेकंड स्टेपमध्ये बघा नेक्स्ट. आता परमिशन कॉपी, परमिशन, ॲड युजर टू ग्रुप हे 2 पॉईंट बाजूला ठेवू. आपण आता फक्त बघू अटॅच पॉलिसी. माझ्या युजरला मला काहीतरी काम द्यायचं आहे तर मला त्याला परमिशन दिली पाहिजे की तू हे कर.
म्हणून अटॅच पॉलिसी. तर अटॅच पॉलिसीमध्ये बघा 1468 पॉलिसी इथे तुम्हाला बघायला मिळतील. हा जो नंबर तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही आहे, कारण की तुम्ही स्वतःच्या सुद्धा पॉलिसी जनरेट करणार आहात पुढे. ओके, सो बघा मी इथे करतो S3. आपल्याला आता S3ची परमिशन नव्हती ऋषीला. S3 फुल ॲक्सेस. बघा मी पल्लवी यांना S3ची फुल ॲक्सेस देणार आहे. तर मी S3 केलं आणि नेक्स्ट केलं. सिम्पल. माझी सेकंड स्टेप म्हणजे बघा सेट पासवर्ड ही पॉलिसीसुद्धा म्हणजे ही स्टेपसुद्धा मी फॉलो केली आहे. त्यानंतर बघा मी जे काही क्रिएट करणार आहे यूजरची डिटेल्स पल्लवी कस्टम पासवर्ड मी पॉलिसी बघा रे काय काय दिली आहे. S3 फुल ॲक्सेस. पण इथे वाचा एकदा AWS मॅनेज पॉलिसीचा पॉईंट या यूज परमिशन पॉलिसी. ओके, हे फक्त लक्षात ठेवा असं बोललो आम्ही. म्हणजे मी हे लक्षात का ठेवा मी तुम्हाला ते कधी सांगेल जेव्हा आपण पॉलिसीचा टॉपिक होईल. ओके, जेव्हा तुम्हाला इथे चेंज झालेलं दिसेल. फक्त आत्ता हे बघा लक्ष द्या, कारण की AWS मी तुम्हाला बघा म्हणजे तुम्ही लिनक्समध्ये काही शिकवल्यानंतर तुम्ही त्याच्यावर प्रॅक्टिस करत होते बरोबर. पण इथे तुम्हाला प्रॅक्टिस करून फोटो पाठवण्यासारखं काहीच नाही आहे. इथे फक्त तुम्हाला समजून घेऊन त्याच्यावर काम करणं आहे. ओके, सगळं AWSमध्ये जवळजवळ 80% AWS फक्त तुम्हाला समजून घ्यायचं आहे. फक्त समजून घ्यायचं आहे. टास्क परफॉर्म वगैरे असं काही नाही आहे. ओके, तर बघा टॅग ऑप्शनल आहे. त्यानंतर मी करतो इथे क्रिएट युजर. डन. आता युजरला मी CSV फाईलसुद्धा डाउनलोड करत नाही. मी फक्त युजर करतो. कंटिन्यू. माझा हा युजर लॉग इन झालेला आहे. ओके, बट मला एक सांगा कन्सोल लिंक नाही आहे माझ्याकडे. मग रे पल्लवी युजरला लॉग इन करायचं आहे पण माझ्याकडे कन्सोल लिंक नाही ना. URL नाही माझ्याकडं. कुठं डन बरोबर ना. पल्लवीच्या आतमध्ये गेल्यावर सिक्युरिटी क्रिडेन्शियल दिसतात. पण मी शुभम युजरच्या ID ने लॉग इन करू का. करू शकतो. बघायचं मी कॉपी केला ID. इनकॉग्निटो मोडवरती गेलो. ID दिला. नाही होणार. ID म्हणजे काय सगळं नाही बरोबर ना. कन्सोल लिंक म्हणजे मी म्हटलं कन्सोल लिंक नाही मला ID नीच क्रिएट करायचं आहे बोललो मी. AWS लॉग इन. मी काय बोललो AWS लॉग इन. मी तर लॉग इन करतो. AWS वेबसाईटवरती आलो. साइन इन. साइन इन युजिंग रूट युजर ईमेल. जिथे तुम्ही ईमेल ॲड्रेस देत होता त्या ईमेल ॲड्रेस बरोबर. ईमेल ॲड्रेस आहे का आपल्याकडं. नाही. आपल्याकडे काय युजर आहे. डन. द्या बरं तुमचा रूट युजरचा ID इथे. नेक्स्ट करा. युजरचं नेम काय पल्लवी. पासवर्ड पल्लवी @123. साइन इन झालं. म्हणजे मी ह्या सगळ्या आता मी खायचं कसं हे सांगतोय तुम्हाला. ओके, मी मगाशी बोललो पण इथे बघितलं का तुम्ही. मी आता जातो EC2 मध्ये एक इन्स्टन्स क्रिएट करतो. एक व्हर्च्युअल सर्व्हर एक व्हर्च्युअल लॅपटॉप क्रिएट करतो. बघा इररच आहे. का बरं इरर.
परमिशनच नाही EC2 ची, पण परमिशन कशाची आहे पल्लवी? S3 ची. मग चला मी S3 मध्ये जातो. S3 एक सर्व्हिस आहे, हिचा यूज आपण कंटिन्युअसली करणार आहे. ओके, आता पूर्ण IAM सर्व्हिस होईपर्यंत. ओके, मग इथे जर बघितलं मी बघा क्रिएट बकेट करतो आणि मी इथे करतो pallavi.com क्रिएट बकेट. डोंट वरी, एरर काय बघा, एरर काय बघा की बकेट नेम इज ऑलरेडी टेकन म्हणजे ऑलरेडी ह्या नावाची बकेट आहे. ओके, सो डोंट वरी, ग्लोबल आहे S3 सर्व्हिस ग्लोबल. ओके, सो IAM बघा पल्लवी पाटील ना, patil.com. तर आता मी करतो बकेट क्रिएट. सिंपल माझी बकेट इथे क्रिएट झालेली आहे. डन, बकेट क्रिएट झाली. तुम्हाला इथे दिसेल आपली पल्लवी नावाची बकेट क्रिएट झालेली. बघा कुणी केलेली आहे? पल्लवीने. कुठे केली आहे? रिजन बघा, रिजन डन. ह्या रिजन मध्ये पल्लवीने स्वतःची बकेट क्रिएट केलेली आहे. आता पल्लवी काम करू शकते, बरोबर. बट आता बघा मी पल्लवी युजर मध्येच जातो. मी ऍड केलं होतं ना रे, ऍड अटॅच परमिशन्स, अटॅच पॉलिसी. आता इथे एक गोष्ट बघा की समरीमध्ये तुम्हाला एरेन क्रिएट हे जे आहे बघा, लास्ट कन्सोल साईट ॲक्सेस की, हा पॉईंट मी तुम्हाला नंतर सांगेल. ओके, आपण आता फक्त परमिशन बघतोय. ओके, सो परमिशनमध्ये पल्लवीला S3 ची परमिशन आहे. मी सिलेक्ट करतो आणि इथून रिमूव्ह करतो. चलो रिमूव्ह पॉलिसी. बघा एकदा मी पुन्हा इथे येतो, रिफ्रेश करतो. पल्लवीला ज्या परमिशन होत्या त्या परमिशन राहिल्या नाही. डोंट हॅव परमिशन टू लिस्ट बकेट. भले तिने क्रिएट करू दे, काम करत होती गव्हर्नमेंट जॉबमध्ये. बघा त्या गव्हर्नमेंट माणसाला तोपर्यंत विचारला तर तोपर्यंत त्या जागेवर आहे. बेसिक आहे. पल्लवीच्या परमिशन मी काढून घेतल्या, पल्लवी आता इथे काहीच करू शकत नाही. ओके, पण जर मी इथून तिथून परमिशन देत होतो, इथेच मी पुन्हा परमिशन देऊ शकतो का? तर बघा ॲड परमिशन. ओके, ॲड परमिशन, अटॅच पॉलिसी. बघा तेच आला, पुन्हा तेच आलं. परमिशन टॉपिक आहे. ओके, मी केलं S3 रीड ओनली करतो. रीड ओनली पॉलिसी. बघा मगाशी फुल ॲक्सेस, आता फक्त रीड. रीड राईट एक्झिक्युटिव्ह. रीड कॅट हेड टॉप मोर लेस. राईट क्रिएट रिमूव्ह टच MK डायरेक्टरी आणि अजून डिलीट. बरोबर. X मीन्स चेंज, मीन्स एक्झिक्युटिव्ह. आठवत आहे परमिशनचा? मी इथे फक्त रीड दिलंय म्हणजे पल्लवी फक्त रीड करणार आहे. नेक्स्ट ॲड परमिशन. बघा फक्त ॲड परमिशन केलं. पुन्हा येऊ पल्लवीमध्ये आपण. लिस्ट म्हणजे काय रे? लिस्ट म्हणजे रीड. रिफ्रेश. आली पल्लवीची बकेट. पुन्हा बकेट क्रिएट करायला जाईल. नाही होणार. मी तरी पण एकदा ट्राय करतो. पल्लवी. ओके, batch 23.com.
मी अंदाजे नाव देतोय, काही देतोय. ओके, असं काही नाही. तुम्ही ABCD करा. मी जस्ट प्रोफेशनल वेनी जातोय. फक्त तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे ह्या सवयी आत्तापासूनच. क्रिएट बघा, क्रिएट बकेट, क्रिएटची परमिशन फक्त W नाहीये. मग मी पुन्हा इथे येतो. पल्लवीला अजून एक परमिशन देऊ शकतो का? मी पल्लवीला हजारो परमिशन देऊ शकतो. सिंपल. मी इथे आलो, पुन्हा अटॅच पॉलिसी मी केलं S3 राईट. एक मिनिट, S3 राईटची परमिशन नाहीये का? राईटची परमिशन नाहीये बेबी. नाही, मोठं पण नाही चालणार. कारण का सांगतो आता, ठीक आहे, म्हणजे परमिशन नाहीये. तुम्हाला काय वाटतं ही गोष्ट मला माहित नसेल, पण मग तो प्रॉब्लेम का दाखवतो बघा. आता मी S3 लिस्ट करतो. आता रीड म्हणजे ग्राउंड लेवलच्या परमिशन येतात, की रीड तर कुणीही करू शकतो, ज्या बाय डिफॉल्ट तुमच्या लिनक्समध्ये पण होत्या. बरोबर. रीड कंपल्सरी सगळ्यांना होती, पण राईटची होती का? रीडला असणारच, पण राईटची नव्हती. आता ऐका, पॉलिसीचा टॉपिक आहे जिथे तुम्ही कस्टमली पॉलिसी क्रिएट करता, स्वतः पॉलिसी क्रिएट करता, वेगवेगळ्या पॉलिसी क्रिएट करता. AWS मध्ये असणारे जे काही क्रिएट करेल, पर्टिक्युलर युजरला पर्टिक्युलर रिसोर्ससाठी परमिशन क्रिएट करता, पर्टिक्युलरसाठी. ह्या सगळ्या टॉपिक आपण बघणार आहे पॉलिसीजमध्ये. ओके, मग आत्ता जर इथे S3 ची परमिशन नाही आहे, तर सिंपल मी S3 फुलच करतो. बघा, मी रीड राईट एक्झिक्युटिव्ह फुल, नेक्स्ट, ॲड. आता पल्लवी मला सांगा, इथे पल्लवी काय काय करू शकतात? पूर्ण बकेटला ॲक्सेस करू शकतात. बरोबर. पण चुकीचं नाही वाटत आहे की मी S3ला म्हणजे पल्लवीला पूर्ण S3 ची परमिशन देतो? आपण कंपनीमध्ये कधीच कोणत्याच युजरला फुल ॲक्सेस देत नाही. बरोबर. पण तो टॉपिक पॉलिसीमध्ये गेला. मी फक्त तुम्हाला आत्ता सांगतोय की अजून आहे. आत्ता फक्त युजर आणि परमिशन कशा द्यायच्या. ओके, आता बघा, मी इथे परमिशन दिल्या, डन. परमिशन इथून रिमूव्ह पण करू शकतो, डन. चलो, ओके. बट सर, जर मी इथे पल्लवी यांना बघा, ॲड परमिशन, ओके, अटॅच पॉलिसी, S3 करतो फक्त. बघा, S3 ची रीडची दिली, आउटपोस्टची दिली, ओके, किंवा अजून आउटपोस्टची नाही देत. ओके, मी अजून इथे EC2 ची दिली. ओके, EC2 फुल ॲक्सेस. ओके, जर मी इथे IAM सर्व्हिसची दिली, ह्या सगळ्या परमिशन मी इथे पल्लवी यांना देतो. चलो, आल्या का रे? बघा, परमिशन बघा आल्या. आता तुम्ही जर परमिशनच्या टॉपिकमध्ये पल्लवी यांना जशी मी फुल परमिशन दिली, मला ऋषीला पण द्यायच्या आहे काय परमिशन? काही नाही. असं कन्सिडर करा की मी पल्लवी यांना खूप वेगवेगळ्या परमिशन, अशा जवळजवळ 10+ परमिशन दिलेल्या आहे. मला आठवत नाही आहे कोणत्या. बट ऋषी आणि पल्लवी एकाच टीममध्ये काम करणार आहे, तर दोघांना सेम परमिशन हवं आहे. परमिशनमध्ये जर बघितलं तर ऋषीला कोणतीही परमिशन नाही, ही त्याची वैयक्तिक पॉलिसीसाठी परमिशन. मी ॲड परमिशन करतो, इथे येतो.
इथे जर तुम्ही बघितलं मला परमिशन आठवणार नाही, पण जेव्हा मी इथे कॉपी परमिशनमध्ये करेन, सो कॉपी ऑल ग्रुप मेंबर्स अटॅच मॅनेज पॉलिसी, बघा इनलाईन पॉलिसी अँड एनी एक्झिस्टिंग परमिशन फ्रॉम एनी एक्झिस्टिंग युजर. ओके, तुम्हाला बघा एक्झिस्टिंग परमिशन आणि एक्झिस्टिंग युजर. ओके, एक्झिस्टिंग परमिशन फ्रॉम एनी एक्झिस्टिंग युजर्स. तुमच्या कोणत्याही युजरला, एक्झिस्टिंग म्हणजे काय रे, दिल्या गेलेल्या, ज्या कोणत्या परमिशन दिलेल्या आहेत त्या परमिशन. बघा मी सिंपल पल्लवी यांना सिलेक्ट केलं, नेक्स्ट, आणि बघा ॲड पॉलिसी, संपलं. क्लिअर. या वेळी मी काय केलं बघा, मी ऋषी यांना सुद्धा पॉलिसी दिलेल्या आहे. सिंपल होतं का, वाटते हार्ड तुम्हाला? ओके, ऑनलाईन जर रिमूव्ह करायचं असेल पल्लवीचे आम्ही जे दिले ते एक्झिस्टिंग, मला सपोज ते एक्झिस्टिंग असेल 2 युजर आहे, मग त्या मला काय करायचं आहे, आता ते दोन जागी आपण कॉपी केले, मग मला फक्त त्या स्पेसिफिक मध्ये डिलीट करायचे. स्पेसिफिक म्हणजे आता पल्लवीला फुल परमिशन आहे ना, मग ऋषीला पण फुल परमिशन आहे, राईट. मला काय करायचं, ऋषीमधले जे फुल परमिशन होते ना मला रिमूव्ह करायचे, सिमिलर टू, म्हणजे आता तो काम करत नाहीये त्या ह्याच्यावर, मग मला रिमूव्ह करायचं. मग त्यासाठी ते एक्झिस्टिंग म्हणजे त्या युजर मध्ये जाऊन तर रिमूव्ह करावं लागेल. हां, म्हणजे मला काय करावं लागेल की, तुझं म्हणणं असं आहे की पल्लवीला ज्या परमिशन होत्या त्या मी ऋषीला दिल्या, बट इथे रिमूव्ह करण्यासारखा काय ऑप्शन नव्हता. मग तुला काय करावं लागेल की ऋषीमध्ये येऊनच तुला कोणती परमिशन नाही द्यायची, रीडची परमिशन नाही द्यायची, तू इथे येऊन रिमूव्ह करून टाक. कारण तू तिथून रिमूव्ह करू शकत नाही, तिथे ऑप्शन नाही आहे रिमूव्हचा. यस, तिथे ऑप्शन नाही आहे, तुला इथे येऊनच रिमूव्ह करावं लागेल त्या युजरमध्ये येऊन. ओके, तिथे नाही करू शकत, कारण की तिथे तुला जर रिमूव्ह करायचे असेल, ज्या पल्लवीला आहे त्या जर द्यायचे असेल तर तुला पल्लवीच्या परमिशन रिमूव्ह करून मग ऋषीला द्याय. पण पल्लवीच्या परमिशन नाही काढायच्या आपल्याला, फक्त ऋषीच्याच काढायच्या ते. बरोबर, सिंपल. ऑनलाईन No problem, sir. निलेश, ओमकार, रोहिणी, रोहित, संजीवनी, स्वप्नील, वैष्णवी, विशाल, यश, योगिता, सिंग, अजून कोण राहिलं रे? यस, काजी सर. ओके, चलो. आता बघा की सिंपल, जसं मी ह्या युजरला परमिशन कोणत्या कोणत्या वेनी देऊ शकतो हे जसं तुम्हाला समजलेलं आहे. ओके, इथून मी कॉपी परमिशन, अटॅच परमिशन, म्हणजे एक ग्रुपचा पॉईंट होता बघा, इथे पण एक ग्रुपचा पॉईंट आहे. थोडा वेळ आपण साईडला ठेवूया कारण की आपला ग्रुप मॅनेजमेंटमध्ये तो टॉपिक आहे. ओके, सो आता नेक्स्ट टॉपिक घेऊ. बघा, टॅग. व्हॉट इज अ टॅग? टॅग म्हणजे काय? टॅग म्हणजे मी तुम्हाला सांगितलं मागाशी, टॅग एक फिल्टर आउटसाठी यूज होतं. ओके, जर तुम्हाला कोणत्याही रिसोर्सेसला सर्च करायचं असेल तर आपण टॅगचा यूज करतो. जेव्हा मी तुमच्याकडून एखादा प्रोजेक्ट घेईल, मी आपण बघा पुढे जाऊन प्रोजेक्ट करणार आहे, तेव्हा तुम्हाला हा टॅगचा यूज कर. कारण की आत्ता आपली फक्त एक IAM सर्व्हिस चालू आहे. कोणता युजर, कोणती सर्व्हिसनी ह्या युजरला फिल्टर आउट करण्यासाठी दुसरी सर्व्हिस पण येणं तेवढं इम्पॉर्टंट आहे. बरोबर ना? मी म्हटलं आता चला मी आता VPC मध्ये जातो, ह्या युजरला सर्च करतो, चालणार आहे का सर? VPC म्हणजे काय हेच माहीत नाही ना पण अजून. बरोबर. सो आता बघा की सिंपल इथे तुम्हाला मिळेल सिक्युरिटी. आता सिक्युरिटीमध्ये बघ, सांगण्या अगोदर मी तुम्हाला पहिलं काय क्लिअर करणार आहे बघा, काय क्लिअर करणार आहे तर समरीमध्ये बघा ARN
कोणत्याही रिसोर्सेसला आयडेंटिफाय करण्यासाठी इथे यूज होतं ॲमेझॉन रिसोर्स नेम. ह्या ॲमेझॉन रिसोर्समध्ये 6 टाईपच्या फील्ड्स असतात. जसं की बघा मी एक कॉपी करतो. हां आपल्याला MFA बघायचं. बघा मी आत्ता कुठे बघा मी आत्ता कुठे आहे रे, मी आत्ता फक्त युजर्समध्ये आहे आणि युजर्समधलाच पॉईंट बघा, युजर्समधला पॉईंट आपला चालला आहे आत्ता. हां आपला युजर्समध्ये बघा ARN. बघा ARN इज uniquely identify used to identify AWS resources access all AWS services. इंटरव्ह्यूला विचारलं जातं व्हॉट इज अ ARN. ओके सो डेफिनेशन ही राहू द्या तुमच्याकडे. तर ARN मध्ये बघा की सिंपल ARN तुम्ही जेव्हा कोणताही रिसोर्स क्रिएट करता, यूजर क्रिएट केला का रे तुम्ही आत्ता, बकेट क्रिएट केली, ठीक आहे. बकेट क्रिएट केल्यानंतर बघा आपण बकेटमध्ये जाऊया. एकच मिनिट. ओके मी इथे आलो S3 आणि S3 मध्ये बघा एक बकेट दिसेल तुम्हाला जी पल्लवीने क्रिएट केली आहे. रूट युजर आता त्या बकेटला चेक करतोय. इथे बकेट दिसेल. ओके बकेटला सिलेक्ट करा, कॉपी ARN. ओके सो कॉपी ARN केल्यानंतर बघा आता मी पुन्हा डन. आता ARN मध्ये जर बघितलं आता बघा की फर्स्ट ARN मध्ये जर तुम्ही बघितलं, जो हा तुम्हाला कोलन दिसतोय ना, कोलन तो म्हणजे तुमच्या फील्ड्स. ओके तर आता बघा की ARN मीन्स AWS is a unique identifier used to identify AWS resources access all AWS services. ह्यामध्ये येतात टोटल 6 फील्ड्स. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या कोणत्याही रिसोर्सला सर्च करण्यासाठी आपण टॅग करतो, पण कोणत्याही रिसोर्सला आयडेंटिफाय करण्यासाठी आपण ARNचा यूज करतो. आता लास्टला जर तुम्ही बघितलं युजर ऋषी आणि परत बघितलं तर बकेट नेम असं आलेलं आहे, बरोबर. तर ह्या ARN मध्ये 6 टाईपच्या फील्ड्स असतात. फर्स्ट म्हणजेच ह्या 6 टाईपच्या फील्ड्स तुम्हाला इंटरव्ह्यूला 101% विचारल्या जातात. ओके फर्स्ट फील्ड्स ARN Amazon रिसोर्स नेम. सेकंड फील्ड्स क्लाउड प्रोव्हायडर. तर क्लाउड प्रोव्हायडर किती बघा, AWS चायना आणि AWS गव्हर्नमेंट. आणि आपल्याला AWS प्रोव्हाइड कोण करताय, तो स्वतः AWS. आपली बघा पुन्हा एकदा सांगतो, फर्स्ट फील्ड्स ARN. पहिली डेफिनेशन लिहून द्या ही. ओके आता बघा ह्या 6 टाईपच्या फील्ड्स आहे. ओके त्यामध्ये बघा जसं की आपण युजर रिलेटेड 7 फील्ड्स बघितल्या, युजर शॅडो रिलेटेड 9 फील्ड्स बघितल्या, ग्रुप रिलेटेड 4 फील्ड्स बघितल्या, ग्रुपच्या शॅडो रिलेटेड 4 फील्ड्स बघितल्या. तशाच ह्या ARNच्या 6 फील्ड्स. पहिली फील्ड्स आपली
ॲमेझॉन रिसोर्स नेम. तुमच्या AWS मधल्या रिसोर्सेसला आयडेंटिफाय युनिकली आयडेंटिफाय करण्यासाठी इथे यूज होते ARN. ARN सगळ्यात AWS मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. एवढंच समजून घ्यायचं, याच्यावरती काही करायचं नाही, फक्त समजून घ्या हे काय आहे, हेच इम्पॉर्टंट आहे. ARN ॲमेझॉन रिसोर्स नेम, फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट AWS मीन्स क्लाउड प्रोव्हायडर. AWS आपल्याला कोण प्रोव्हाइड करते? AWS. सेकंड AWS चायना, दुसरा प्रोव्हायडर. ओके, आता तिसरा प्रोव्हायडर बघा AWS गव्हर्नमेंट. हे 3 क्लाउड प्रोव्हायडर आहे. ओके, त्यामध्ये बघा सर्व्हिस नेम, IAM सर्व्हिस, S3 सर्व्हिस, VPC सर्व्हिस, S2, S3, राउट 53, ज्या काही सर्व्हिसेस होणार त्या सर्व्हिसेसची इथे काय येणार? नाव येणार. बरोबर. आता इथे बघितलं का रे, इथे एम्प्टी आहे. मग इथे एम्प्टी काय सांगा? IAM सर्व्हिस इट इज अ ग्लोबल सर्व्हिस. बरोबर ना. मग इथे रिजनचं नाव आलं पाहिजे. मुंबई, कोलकाता, टोकियो आलंय का? नाही. का? IAM सर्व्हिस इट इज अ ग्लोबल सर्व्हिस. मग सर S3 ला पण आलंय. मग बरोबर ना, S3 सर्व्हिस सुद्धा ग्लोबल आहे. कारण मगाशी मी पल्लवी.com केलं तर त्यांनी काय केलं, तो तुम्हाला बोलला की हे नाव ऑलरेडी या जगात आहे. S3 सर्व्हिस इट इज अ ग्लोबल सर्व्हिस, बट रिजन बट त्यामध्ये असणारे तुमचे रिसोर्सेस ते रिजन स्पेसिफिक आहे. म्हणून S3 सर्व्हिसला तुमचं अकाउंट ID नाही. ओके, बघा ARN क्लाउड प्रोव्हायडर, सर्व्हिस नेम, रिजन नेम, अकाउंट ID आणि रिसोर्स नेम. तुमच्या रिसोर्सचं नेम काय आहे? पल्लवी, तुमच्या रिसोर्सचं नेम काय आहे? ऋषी. बरोबर, समजताय? क्लिअर? 5 नंबरची फील्ड्स अकाउंट ID. तुम्हाला असं नाही विचारणार कोणी S3 ची सांगा म्हणून. तुम्हाला फक्त विचारणार AWS मध्ये ARN मध्ये किती टाईपचे फील्ड्स आहे, म्हणजे कोणत्या फील्ड्स आहे. सो फर्स्ट ARN क्लाउड प्रोव्हायडर, सर्व्हिस नेम, रिजन नेम, अकाउंट ID आणि रिसोर्स नेम. ग्लोबल सर्व्हिसला एमटी असतं ना. हो, ग्लोबल सर्व्हिस. रिजन स्पेसिफिक हां, पण जर रिजन असेल तर इथे रिजनचं नाव येणार तुमच्या. म्हणजे मुंबई आहे, मुंबईचं नाव येणार. बट IAM सर्व्हिस नॉट अ रिजन स्पेसिफिक. डन. ओके, सो आता बघा की जसं ऑनलाईन इथपर्यंत क्लिअर आहे का? येस सर. सो आता बघा की मी पुन्हा IAM सर्व्हिसमध्ये जातो. ओके, युजर्स. आता युजर्समध्ये आल्यानंतर युजर्समध्ये आल्यानंतर सिंपल ऋषी. ओके, ऋषीमध्ये पुन्हा इथे बघा, हा हेच सांगत होता. हा ARN. आता क्रिएट ऋषी. ओके, क्रिएट म्हणजे अकाउंट कधी क्रिएट केलं? 30 मार्च. डन. त्यानंतर बघा लास्ट कन्सोल URL कधी केलं तर बघा टुडे, आजच केलं. ओके, इथे बघा ॲक्सेस की आणि MFA. आता सगळ्यात इम्पॉर्टंट
MFA तुम्हाला बघा, आपण सिक्युरिटी बघतो, सिक्युरिटीमध्येच आता इथे जर तुम्ही बघितलं, हा पॉईंट समजला एरियनचा, क्रिएशनचा, लास्ट ॲक्सेस कन्सोल URL समजलं. तर ह्यामधले 2 टॉपिक राहिले बघा, MFA आणि ॲक्सेस की. MFA आणि ॲक्सेस की बघा इथेच आहे बघा, पण सिक्युरिटीमध्ये बघा तुम्हाला इथे MFA आणि ॲक्सेस की. ओके, बट इथे बघा URL दिसतोय. ओके, ह्या युजरला तुम्ही पासवर्ड चेंज करू शकता, दाखवलं आत्ताच मी तुम्हाला. ओके, रिसीट कस्टम. ओके, ऋषीचा पासवर्ड मी दिला, सपोज ऋषी ना, ऋषी @000. ओके, नेक्स्ट साइन इनला काय झालं पाहिजे, लॉग इन झालं पाहिजे. ओके, सिम्पल, बरोबर. आणि मी काय केलं, रिसीट पासवर्ड कॅन्सल करू. ओके, थँक्स. आता मला एक सांगा की ह्या कन्सोलनी ऋषीला आपण 37 मिनिटापूर्वी काय केलं होतं, लॉग इन केलं होतं. आत्ता फक्त आपल्याकडं कोण लॉग इन आहे, पल्लवी आहे मे बी. हां बघा, पल्लवी लॉग इन आहे. ओके, सो आता कंट्रोल ॲक्सेस अनेबल विदाउट MFA. ओके, तुमच्या याला MFA नाही आहे. सो व्हॉट इज अ MFA? मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन. तुम्ही तुमच्या युजरला सिक्युरिटी देण्यासाठी युजरचं नेम आणि युजरला पासवर्ड देता, बरोबर. बट MFA म्हणजे TOTP यासारखं काम करतं. ओके, मीन्स वन टाइम पासवर्ड, जो तुमचा 30 सेकंदासाठी येतो. जसं की बघा, हा MFA मी जेव्हा बघा, MFA आपला सेकंड पॉईंट जर तुम्ही बघितला तर बघा, MFA मीन्स मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन. MFA मीन्स यूजर मोड प्रोवाइड 2 more व्हेरिफिकेशन फिल्टर टू लॉग इन. तुमच्या युजरला तुम्हाला लॉग इन करायचं असेल तर तुम्ही इथे MFA देता. एक्झाम्पल बघा, मी आत्ता शुभमचा ID घेतो, पासवर्ड दिला, बरोबर. पासवर्ड दिला, ID दिला, तरी पण OTP आला, म्हणजे काय, सिक्युरिटी लेअर. ओके, बट हा MFA बघा, जर माझ्या ID वरती म्हणजे माझ्या सिस्टीमवरती एकदा शुभमचा ID लॉग इन केला तर ते कंटिन्युअसली होईल. पुन्हा काय, ईमेल IDचा OTP नाही विचारणार. बट MFA म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतः सुद्धा लॉग इन करायला जा तेव्हा तुम्हाला MFA ची गरज पडते. ओके, सो आता बघा की मी तुम्हाला इथे फक्त पासवर्ड आणि युजरची गरज नाही, तर ॲडिशनल कोड सुद्धा इथे मिळतो, जो एक्स्ट्रा सिक्युरिटी लेअर प्रोव्हाइड करतो. मग इथे बघा, तुम्हाला एंटर काय करावं लागतं, पासवर्ड आणि युजरचं नेम. बट जेव्हा तुम्ही इथे काय करता बघा, जेव्हा तुम्ही इथे MFA ऑथेंटिकेशन देता, ऑथेंटिकेशन मीन्स बघा, एक ॲप्लिकेशन आहे जे तुमच्या मोबाईलमध्ये असतं. बघा, हे ऑथेंटिकेशन ॲप, सिक्युरिटी. ओके, बघा, हे सगळे ॲप्लिकेशन तुम्ही बघितले असाल, सिक्युरिटी प्रोव्हाइड करतं. ऑथेंटिकेशन, बघा, हे तुमचं ऑथेंटिकेशन आहे. ओके, असे मोबाईलवरती तुम्हाला काय येतात, कोड येतात. बघा, हे ऑथेंटिकेशन, हे तुम्हाला असे कोड येतात, जे कोड बघा, जे कोड तुमच्या इंस्टाग्राम तुम्ही कुठेही यूज करू शकता. बघा, हे गुगल ऑथेंटिकेशन.
ओके. तर हे ऑथेंटिकेशन ॲप आपण इथे यूज करतो. मग बघा, हे ऑथेंटिकेशन काही सेकंदासाठीच फक्त असतं. एकदा ओके, एकदा जर तुम्ही हे म्हणजे बघा, हा टर्मिनलवरती तुमचा एक कोड येतो, तो कंटिन्युअसली 30 सेकंदानंतर चेंज होत राहतो. बरोबर. आता मग MFAचे असे 3 टाईप्स आहे जे आपल्याला इथे बघायचे. जसं की बघा, मी सिंपल एका युजरला इथे जेव्हा लॉग इन करेन, बघा असाइन MFA, मी असाइन MFA मध्ये जातो. असाइन MFA मध्ये बघा, मी पासवर्ड कोणाला देणार आहे? ऋषीला. बट MFA डिव्हाइस जर तुम्ही बघितलं, MFA डिव्हाइस, तर बघा पास की और सिक्युरिटी की. एक लक्षात घ्यायचं की जेव्हा पण म्हणजे तुम्ही मूवीज मध्ये वगैरे बघितलं असेल, एक कोणतंही लॉकर ओपन करण्यासाठी एक की नाहीच तर मल्टिपल्स की असतात. म्हणजे बघा, माझा पार्टनर आता ऋषी आणि पल्लवी, जर मला कोणताही काही लॉक ओपन करायचं असेल तर जसं मला ऋषीचं थंब लागणार तसं पल्लवीचं सुद्धा लागणार. हे काय झालं? पास की झालं. ओके. बट हे आत्ता आपल्याकडे दाखवायला नाहीये. म्हणजे बघा इथे थंब किंवा डिव्हाइस, आमच्या तिघांकडे एक वेगवेगळा डिव्हाइस असेल, किंवा मग पासवर्ड जो ऋषीने वेगळा टाकलाय, मी वेगळा टाकतोय आणि पल्लवी वेगळे टाकतात. आम्ही तिघांनी सुद्धा वेगवेगळं टाकलेलं आहे. ओके. बट इथे जर बघितलं खाली हार्डवेअर, तुम्हाला एक हार्डवेअर मिळेल TOTPचं. ओके. इथे तुम्हाला एक हार्डवेअर मिळेल TOTPचं. मग बघा, सपोज मी हे हार्डवेअर इथे टाकतो. आता TOTP हे कसं असतं बघा, हे एक सॅटेलाइट थ्रू तुम्हाला 30 सेकंदाचा कोड देतात. बघा, आता हा जो कोड आहे, ओके, तुम्हाला कंपनीमधून कधी ID पण मिळतं, सिनियरचा ID, त्या IDला सुद्धा असतं. ओके. तुम्ही काय करता बघा, जे तुम्हाला सांगितलं ना की पल्लवीकडे डिव्हाइस, माझ्याकडे डिव्हाइस आणि ऋषीकडे डिव्हाइस, ह्या टाईपचे डिव्हाइस असतात. किंवा TOTP. ओके. बघा सिंपल, बघा हे तुम्ही डिव्हाइस असं अटॅच करू शकता. मी TOTPचं नाही सांगत आहे, मी पास कीचं, सिक्युरिटी कीचं सुद्धा इथं दाखवतोय आणि TOTPचं. बघा TOTP मला ह्या डिव्हाइसवरती एक दुसरं डिव्हाइस, ज्याला TOTP बोललं जातं, टाइम बेस्ड वन टाइम पासवर्ड. ओके. इथे पासवर्ड येतो सॅटेलाइट थ्रू, तो सॅटेलाइट थ्रू फक्त 30 सेकंद तो पासवर्ड तुमच्याकडे राहतो. आता हा जो पासवर्ड जर तुमच्याकडे आला, ओके, तर तुम्ही तुमच्या युजरला लॉग इन करू शकता. बट पहिली गोष्ट, आपल्याकडे हे डिव्हाइस नाही आहे. ओके. बट ऑथेंटिकेशन यस, हे आपल्याकडे आहे. मग ऑथेंटिकेशनमध्ये जर तुम्ही बघितलं तर बघा, हे ऑथेंटिकेशन प्रत्येकाला ओके, हे ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. ओके. तुमच्या मोबाईलमध्ये बघा, बट माझ्या कंपनीच्या म्हणजे माझ्या कंपनीने मला हे ऑथेंटिकेशन ॲप दिलेले बघा हे. ओके. ह्याच्यामध्ये माझे ID सुद्धा ओपन होतात बघा, विशाल, म्हणजे मी ह्याच्यावरून गेलो होतं. तर हे ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती लॉग इन करायला लागतं. शुभम एक मिनटं, ऑथेंटिकेशन गुगल हे कर बरं. आहे, ठीक आहे. बघा, आता शुभम सुद्धा त्याच्या युजरला ID देऊ शकतो. बट आता शुभमचा नाही इथे काही रोल येणार, कारण की माझ्याकडे जे आहे, ओके, हे ऋषीचं आहे. मी हे ॲप्लिकेशन सपोज ऑथेंटिकेशन ॲप घेतलं आणि मी बघा काय सांगता येते तुम्हाला, ऑथेंटिकेशन युजिंग ओके कोड जनरेट बाय एनी ॲप्लिकेशन इन्स्टॉल ऑन युअर मोबाईल्स डिव्हाइस ऑर कम्प्युटर्स. मी सिम्पल मोबाईलमध्ये एक ऑथेंटिकेशन ॲप घेतलं आहे. ओके. ॲड MFA करायला सांगतंय, ठीक आहे. बघा, आता इन्स्टॉल करताना तुम्हाला इथे एक दाखवायचं फक्त की कोणत्या मोबाईलवरती कोणते ॲप्लिकेशन चालतात. बघा कोणतं, ओके, तर अँड्रॉइडमध्ये काय चालणार आहे, ओके, सगळं सेमच चालणार आहे म्हणा. अँड्रॉइडमध्ये बघा डिओ मोबाईल, मायक्रोसॉफ्ट ॲप्लिकेशन, गुगल्स, ओके, सेमच आहे.
तुम्ही ह्यापैकी कोणतंही ॲप्लिकेशन घेऊ शकता. जसं मी गुगल ऑथेंटिकेशनवरती गेलो तर बघा गुगल ऑथेंटिकेशन झालं. ओके, मग मी सिम्पल बघा हे आलं. आता मी इथं स्कॅनर करतो आणि आता ऑनलाईनला नाही पण ऑफलाईनला मी दाखवू शकतो की हा जो ॲप्लिकेशन जेव्हा मी डाउनलोड करेल कोणता हे. ओके, तर ओपन केल्यानंतर बघा खाली एक प्लसचं साईन येतं, ह्याच्यावरती मी क्लिक करेल तेव्हा बघा इथे मला स्कॅन अ क्यू आरवरती कोड केला आणि हा क्यू आरवरती मी फक्त इथं केला तर बघा इथे मला माझ्या डिव्हाइसचं ॲमेझॉन वेब सर्व्हिस ऋषी आणि त्याच्या पुढेच बघा त्याच्या पुढेच काय आले @1172 माझ्या 1172 कोणाचा रे माझ्या रूट युजरचा ID देखील आलेला आहे. ओके, सो आता हा जो कोड आहे हा 30 सेकंदच तुमच्या मोबाईलमध्ये राहणार आहे. 30 सेकंदानंतर हा रिमूव्ह होणार आहे. आता सपोज की इथे जर हे रिमूव्ह जर झालं तर बघा 30 सेकंदानंतर झालं पण तुम्ही अजूनही कोड दिलेला नाही आहे, काही हरकत नाही. आता आला कोड मी देतो 073 पुन्हा एक कोड येईल. मला एक सांगा ऋषी आणि पल्लवी ओके ह्या दोघांचा रूट ID कोण आहे शुभम. पल्लवीला ऋषीचा ID माहिती आहे ऋषी आणि त्याचा पासवर्ड देखील माहिती आहे. थांबा मी इथं पासवर्ड टाकून देतो 19927 ओके आणि मी केलं ॲड MFA डन. MFA सक्सेसफुली रन झालेला आपला. बट आता एक विचार करा पल्लवीला ऋषीचा पासवर्ड माहिती आहे ऋषी @321 किंवा ऋषीला पल्लवीचं माहिती आहे पल्लवी @123. मी तुम्हाला काय म्हटलं कन्सोल लिंकच लागते का तर कन्सोल लिंक तर तशी ऋषीची सुद्धा आहे. ऋषीचे कन्सोल लिंकवरती सुद्धा पल्लवीचा ईमेल लॉग इन होऊ शकतो. पल्लवीच्या कन्सोल लिंकमध्ये ऋषी कारण की मॅटर काय करतं तिथं फक्त तुमच्या रूट युजरचा ID झालं. आता मला सांगा जर असं जर झालं तर कुणी पण कोणाचं लॉग इन करेल. आता मी इथे काय करतो इथे लॉग इन कोण आहे रे पल्लवी आहे. मी पल्लवीला लॉग आउट करतो 2 मिनिटासाठी आणि इथे मी कन्सोल लिंक घेतो. आता पल्लवीला बघा पल्लवीला ऑलरेडी ऋषीचा पासवर्ड माहिती आहे. पल्लवीला माहिती आहे ऋषीला नाही. पल्लवीला थोडंसं पॉलिटिक्स बघा की ऋषीने जे काय क्रिएट केले ते विदिन सेकंदात डिलीट करू शकते. कोणाला कळणार आहे त्याच्याच ID वरून लॉग इन केलेलं आहे. मी इथे केलं ऋषी आणि मी इथे पासवर्ड दिला ऋषी @321 केलं लॉग इन आलं MFA. आता पल्लवी ऋषीचा ID लॉग इन नाही करू शकत संपलं. पण ऋषी लॉग इन नाही करू शकत विदाऊट MFA. मग आता जर ऋषी लॉग इन करतो असं कन्सिडर करा मी ऋषीच्या मोबाईलमध्ये गेला ऋषीने ऋषीच्या मोबाईलमधला MFA बघितला ठीक आहे MFA पण टाकला 619 ऋषीने स्वतःचा ID लॉग इन केला. क्लिअर इथपर्यंत ऑनलाईन Yes, sir. क्लिअर आहे का. येस गुड. ओके तो आता बघा की ह्या युजरला जसं मी आता लॉग इन कशावर केले काय वाटतं GUI का CLI वरती केले मग CLI कोण बोल काय हरकत कशावरती लॉग इन केलंय GUI. मी याला CLI वरती लॉग इन करू शकतो. यस मला इथे फक्त एक कन्सोल पाहिजे कशाचा CMDचा ओके कमांड लाईन इंटरफेसचा आहे. आपल्या लॅपटॉपमध्ये सुद्धा आहे तुमच्या इन्स्टिट्यूट इन्स्टन्समध्ये सुद्धा आहे बट लॅपटॉपमध्ये आहे का रे कमांड प्रॉम्प्ट आहे का
2 टाईप आहे. येस. आता बघा मी ऋषी युजरला पुन्हा सिक्युरिटीमध्येच जातो. using access key send program calls to AWS from the AWS CLI. ओके, जर तुमच्या कोणत्याही युजरला जर तुम्हाला CLI वरती लॉग इन करायचं असेल तर तुम्हाला इथे काय लागणार आहे माहिती आहे? इथे तुम्हाला लागणार ॲक्सेस की. बट you can have a maximum of 2 access key at a time. तुम्ही फक्त तुमच्या युजरच्या ॲक्सेस की फक्त 2दाच क्रिएट करू शकता. फक्त 2दाच, त्याच्यानंतर नाही. मी सिंपल बघा इथे येतो मी. किती वेळा करू शकता? 2दा. आता मी इथे बघा क्रिएट ॲक्सेस की कशासाठी करेल? कमांड लाईन इंटरफेस. ओके, अनेबल करा. आय अंडरस्टँड द अबाउट. ओके, डिस्क्रिप्शन टॅग ऑप्शनल आहे, नाही दिलं तरी चालेल. क्रिएट करा. आता मला सांगा ॲक्सेस की तुमच्या युजरच्या ID आणि युजरच्या पासवर्ड सारखं काम करतं. CSV फाईल इम्पॉर्टंट आहे. डन. आता ही CSV फाईल एकदा बघणार तुम्ही तर बघा ही ऋषीची CSV मीन्स की फाईल्स. इथे जर तुम्ही बघितलं तर बघा इथे तुम्हाला 2, एक ॲक्सेस की आणि एक सिक्रेट ॲक्सेस की असं मिळून जाईल. पण मी अजून एकदा ॲक्सेस की जनरेट करतो. क्रिएट ॲक्सेस की CMD कन्सोल नेक्स्ट डिस्क्रिप्शन ऑप्शनल आहे. डन. मी पुन्हा एक ॲक्सेस की जनरेट करतो. होतंय का रे? ॲक्सेस की फक्त 2 वेळा जनरेट करू शकता. ह्या समरीमध्ये बघा आता मी ॲक्सेस की सुद्धा ओपन केलेली आहे. ओके, आता मला जावं लागेल CMD वरती, कमांड प्रॉम्प्टवरती. ओके, आता स्टेप लिहून घेत चला. मी इथे करतो. मला ह्या हे जे मी करणार आहे तुमच्या लॅपटॉपमध्ये होणार नाही, कारण की तुम्हाला AWS CLI ॲप्लिकेशन जर डाउनलोड करावं लागतं. माझ्याकडे ऑलरेडी डाउनलोड आहे. ओके, बट मी कसं करतो बघा. AWS CLI बघा. बघा वेबसाईट लिहून घ्या. AWS CLI इन्स्टॉल ऑन विंडोजवरती या. बघा इन्स्टॉलिंग or updating to the last version of AWS CLI. कन्सोल वरती जावा. आता इथे जर तुम्ही बघितलं डन लिनक्स. बघा तुम्हाला इथे लिनक्स. ओके, बघा इथे तुम्हाला काय मिळणार आहे? डाउनलोडिंग फ्रॉम URL. ओके, कशासाठी रे? तर बघा AWS CLI बट कोणती? 64 zip डाउनलोड करा. बघा इथे ती डाउनलोड होईल. एकच मिनटं. ओके, सॉरी. एक मिनटं इकडं बघा.
तुम्हाला जायचंय कुठे बघा, इन्स्टॉल अँड अपडेटिंग अँड अनइन्स्टॉलिंग द AWS CLI व्हर्जन. ओके, नीट बघा इथे काय आहे, ह्यावरती तुम्हाला जायचंय. सो यू कॅन इन्स्टॉल व्हर्जन 1 ऑफ AWS CLI कमांड लाईन इंटरफेस AWS CLI ऑन विंडोज बाय यूजिंग. ह्यावरती तुम्हाला जाऊन इथे बघा, तुम्हाला इथे येऊन तुम्हाला मिळणार आहे इन्स्टॉल अँड अपडेट द AWS CLI व्हर्जन. त्यामध्ये बघा की इथे तुम्हाला मिळतं 60 बघा, इन्स्टॉल फॉर विंडोज 64 बिट्स. ह्यावरती या डाउनलोड करा. जेव्हा तुम्ही डाउनलोड कराल तेव्हा बघा हा प्रॉम्प्टवरती दिसतोय तुम्हाला, हे ॲप्लिकेशन तुमचं डाउनलोड होणार आहे. जेव्हा हे ॲप्लिकेशन डाउनलोड होईल, जसा तुम्ही व्हर्च्युअल बॉक्स डाउनलोड केला होता नेक्स्ट करून, सेम इथे पण तुम्हाला तेच करायचं आहे. ओके, इथे पण तुम्हाला तेच करायचं आहे. ओके, आता बघा हे डायरेक्टली येईन तुम्हाला असे. मी कॅन्सल करतो कारण की माझ्याकडं ऑलरेडी आहे. ओके, आता CMD वरती आल्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं बघा, AWS कमांड कॉन्फिगर ही कमांड कशासाठी, AWS ला लिस्ट करण्यासाठी. AWS कॉन्फिगर एंटर. इथे तुम्हाला काय विचारलं जाईल बघा, इथे तुम्हाला युजरची ॲक्सेस की अँड सिक्रेट ॲक्सेस की इथे विचारलं जाईल. आलं का, ॲक्सेस की, AWS ॲक्सेस की ID कुठे आहे रे, ID तो CSV फाईलमध्ये बघा आहे का, बघा कॉपी ऑल. ओके, त्यानंतर मी इथे येतो आणि ह्याला इथे राईट क्लिक करून बघा, राईट क्लिक करून पेस्ट करतो, एंटर. अरे परत पासवर्ड पण विचारते. ID युजरचं नेम काय बघा, इथे युजरचं नेम आलंय. ओके, पासवर्ड बघा रे एकदा, पासवर्ड हा पासवर्ड त्याचा, कॉपी सिक्रेट ॲक्सेस की. ओके, मी इथे आलो, पासवर्ड पण दिला, एंटर. तुम्हाला रिजन नेम विचारते, नन ऑप्शनल आहे, एंटर करा. फॉरगेट आउटपुट ऑप्शनल आहे. तुम्ही ॲक्सेस घेतलाय तुमच्या ऋषी युजरचा बघा, AWS S3 LS एंटर. पल्लवी नावाची तुम्हाला बकेट दिसेल बघा, आता pallavipatil.com. का क्रिएट तर केली पल्लवीने, मग ऋषीला का दिसते? अरे कारण इथे जर तुम्ही बघितलं ना तर परमिशन बघा ऋषीला काय, S3 ची फुल परमिशन आहे. का नाही बघू शकत? तो GLI वरती काम करू शकतो, त्या बकेटला ऍक्सेस करू शकतो, CLI वरती का नाही करणार? क्लिअर, डन. ओके, त्यानंतर बघा की जसं लिहून घेत आहे, काय लिहून घेत आहे म्हणजे मला सांगा, मी ते ओके स्टेप सांगू का पुन्हा एकदा मी, कुठपर्यंत बघा. आपण सिंपल आपण काय केलं, आपण काय केलं बघा की आपण गेलो गुगलवरती. ओके, गुगलवरती गेल्यानंतर तुम्ही इथे काय केलं बघा की इथे सिंपल तुम्ही वेबसाईट टाकली AWS CLI इन्स्टॉल ऑन विंडोज. त्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, इन्स्टॉलिंग अपडेटिंग अँड अनइन्स्टॉलिंग द AWS CLI. त्यामध्ये गेल्यानंतर तुमचा एक इथे प्रॉम्प्ट सुरू होईल, त्यामध्ये तुम्हाला बघा डाउनलोड इथे दिसेल आणि त्यामध्ये बघा AWS CLI MSI इन्स्टॉल फॉर विंडोज 64 बिट्स. त्यामध्येच तुमचं ते ॲप्लिकेशन इथे बघा AWS CLI 64 हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल होईल. तुम्हाला हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर मग तुम्हाला इथे CMD ओपन करून सिंपल AWS कॉन्फिगर करायचं आहे. AWS कॉन्फिगर केल्यानंतर तुमच्या युजरच्या ज्या 2 ॲक्सेस की दिल्या होत्या त्यातल्या एका ॲक्सेस कीची ॲक्सेस की आणि सिक्रेट ॲक्सेस की द्या. त्यानंतर रिजन विचारलं जाईल, नन करा. फॉरगेट विचारलं जाईल, नन करा. दोन्ही ऑप्शनलच आहे. त्यानंतर AWS S3 LS करा.
तुम्हाला तुमचं आन्सर मिळून जाईल. आता सर आम्ही याच्यावर काम कसं करणार, बघणार आहे आपण पुढे, तेच करायचंय. आपण फक्त युजर मॅनेजमेंटमध्ये फक्त युजरला लॉग इन केलं. मला एक सांगा की लिनक्समध्ये तुम्ही युजर मॅनेजमेंट बघितलं, युजरला लॉग इन मॉडिफाय करायला शिकलं, पण परमिशन तिथे शिकला का? परमिशन पुढे. त्या परमिशन थ्रू तुम्ही कोणत्याही रिसोर्सेसला कसं मॅनेज करता हे पुढे. आता फक्त आपण लॉग इन केलं. क्लिअर? ओके डन. ऑनलाईन मध्ये क्लिअर? ऑनलाईन हो क्लिअर? सर. डन. ओके आता बघा की लास्ट युजर मॅनेजमेंटमध्येच तुम्हाला लास्ट ॲक्सेस पॉईंट दिसेल, म्हणजेच मॉनिटरिंग. ओके आता हा एक सिंपल ऑप्शन आहे की माझा युजर, म्हणजे बघा माझा युजर कोणता, ऋषी युजर, त्याला कोणत्या बरं आहे ना, कोणत्या युजरनी म्हणजे त्या युजरनी कोणत्या सर्व्हिसेसला ॲक्सेस केले, कसं समजणार रूट युजरला? तर बघा आज त्यांनी EC2ला ॲक्सेस केलं, S3ला ॲक्सेस केलं, का आता त्याला परमिशन होती, बट ऑटो स्केलिंग EC2 मध्येच आहे, क्लाउड वॉच त्याच्यामध्येच आहे, लोड बॅलन्सर, बट आय एम सर्व्हिसची सुद्धा परमिशन आहे त्याला, बरोबर ना? आहे की नाही बघा बरं एकदा, आहे का रे? पण रूट युजरला कसं समजणार की ऋषी युजर काम करतोय का नाही? तर बघा लास्ट ॲक्सेस मधून समजणार की तो बघा की इथे कोणत्या सर्व्हिसेसला त्याला परमिशन असल्या सर्व्हिसेसला कधी ॲक्सेस केलेलं आहे. बघा लास्ट ॲक्सेस टुडे 2च सर्व्हिस ॲक्सेस केल्या ऋषीने आज, सिंपल. आणि S3ला जस्ट केलंय CLI वरती, म्हणून ते फर्स्ट दाखवत आहे. लास्ट ॲक्सेस फक्त मॉनिटरिंग आहे. ओके आता ह्यामध्ये बघा सिक्युरिटी क्रिडेन्शियलमध्ये MFA ॲक्सेस की, त्यामध्ये बघा हे तुम्हाला जे खाली दिसतंय, ओके बघा पब्लिक की, कोड कमिट, ओके हे जे आहे सर्टिफिकेशन, हे तुमच्यासाठी नाही. हा पॉईंट, हे 4 पॉईंट आहे, हे तुमच्यासाठी नाही. मी स्टार्टिंगलाच काय सांगितलं होतं, सगळे पॉईंट आपल्यासाठी नाही, डेव्हलपरसाठी सुद्धा आहे. हा पॉईंट तुमच्यासाठी नाही. इथे फक्त तुम्ही युजरला MFA सिक्युरिटी देता, लॉग इन करता, बस. टॅग सांगितलेलं आहे, यूज तुम्हाला नंतर करून दाखवेल. ग्रुप हा पॉईंट राहिलेला आहे आपला. परमिशन दाखवल्या, लास्ट ॲक्सेस दाखवलं. हे पण पॉईंट क्लिअर झाले, हे पण पॉईंट क्लिअर झाले. ग्रुप, आता बघा ग्रुप, ओके घेऊ, ठीक आहे. सो ऑनलाईनमध्ये इथपर्यंत काय अडचण? नो सर. डन. यश ओके का? यश गायब आहे. अरे मगाशी किती जण होते? जास्त घेतो आपण, सवय लावा, सवय लावा. मी नाही बदलणार कारण की 1 मिनिट बघा, 15 मिनिटात आपले तसे वायाच गेले होते. 1.5 तासाचं लेक्चर म्हणजे लई नाहीये, बरोबर? कंपनीमध्ये 8 तास टिकले पाहिजे तुम्ही, जर तुम्ही 2 तास लेक्चरला नाही टिकू शकत. बरं उद्या